स्पर्धा जी वर्षातून 2 वेळेला आपल्या भेटीला येते आणि त्याचमुळे स्पर्धेची एक वेगळी ओळख आहे, एक वेगळेपण टिकून राहिले. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी सचिन ढवळे सरांची राहिली आहे, त्यांच्या फाउंडेशनची राहिली आहे. त्यातल्या त्यात आपण पाहतोय शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्राच्या भारताच्या विविध आस्थापनांमध्ये अनेक विद्यार्थी सध्या खूप चांगलं काम करतायत, चांगल्या हुद्द्यावर आहेत. त्याच्यामध्ये देखील सचिन ढवळे सरांचं त्या 2 सब्जेक्टच्या माध्यमातून मोठं योगदान आहे. मग मॅथ्स अँड रिझनिंग कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी सगळ्यात महत्त्वाचे ठरलेले ते विषय ते अतिशय सुंदररित्या ते हाताळत असतात. ऑनलाईन सेमिनार्स त्यांचे भरपूर विद्यार्थी अटेंड करत असतात आणि त्याचमुळे आपण या समाजाप्रती काहीतरी देणं लागतो. त्यामुळे क्रिकेटसाठी ते नेहमीच पुढे आलेलं व्यक्तिमत्व आहे. अंगद पाटील, आपण थोडंसं कॉमेंट्री बॉक्समध्ये या. काही गोष्टी आहेत त्या लवकरात लवकर क्लिअर करून घ्या आणि लगेचच सामन्याला मग सुरुवात होईल. अंगद पाटील, मयूर, कोणी जो प्रतिनिधी आहे लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्समध्ये या प्लीज. अखिल भारतीय स्तरावरील एक मानाची स्पर्धा आणि खूप छान उल्लेख इथे आता कुणाल दाते सरने केला. एकाच वर्षामध्ये 2दा ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. आज या स्पर्धेचा ग्रँड फिनाले आहे. 3,50,000 रुपयाचं पारितोषिक चॅम्पियन टीमसाठी, 1,50,000 रुपयाचे पारितोषिक रनर अप टीमसाठी, थर्ड प्राइज 74,000 रुपये, फोर्थ प्राइज 74,000 रुपये, फिफ्थ प्राइज 50,000 रुपये आणि प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार 2,500 रुपये. बेस्ट बॅट्समनसाठी LED TV, प्लेअर ऑफ द सिरीजसाठी एक दर्जेदार बाईक, बेस्ट बॉलरसाठी LED TV आहे. प्रथम स्पोर्टवरती या संपूर्ण स्पर्धेचा अतिशय सुंदर अशा प्रकारे ते प्रक्षेपण आपण पाहत आहात. साईकृपा सुपरस्टार संघ देखील दर्जेदार आहे. खूप छान कामगिरी त्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केले. तर मातोश्री 11 संघाने देखील अत्यंत दर्जेदार कामगिरी करत आतापर्यंत त्याचा प्रवास थक्क करणारा आहे. बॅट्समन रेडी आहेत. दोन्ही बॅट्समन आपण पाहू शकता मैदानावरती. उस्मान पटेल सारखा दिग्गज खेळाडू, रायगडचा टायगर, या स्पर्धेमध्ये संयम आणि आक्रमण काय बॅटिंग केले. विशेष करून गब्बर बरोबरची भागीदारी ती देखील महत्त्वाची होती. 65 धावांची आणि ते रेकॉर्ड होतं. यापूर्वी अमित तांबेने अप्रतिम बॅटिंग केली होती आणि 65 धावांची एक भागीदारी रचली होती. ती भागीदारी त्याची बरोबरी केली आणि काल आपण बघितलं तर 114 धावांची भागीदारी. आणि कालचा दिवस अतिशय प्रेक्षकांसाठी महत्त्वाचा होता आणि सुंदर खेळ, रोमहर्षक सामने, उत्कंठावर्धक सामने आपण काल पाहिलेले आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. साईकृपा सुपरस्टार, मातोश्री संघ देखील या ठिकाणी छान कामगिरी करत आहे. MS धोनी स्टँडमध्ये प्रेक्षक आहेत, विराट कोहली स्टँडमध्ये प्रेक्षक आहेत, तर रोहित शर्मा स्टँडमध्ये प्रेक्षक आहेत. 6 षटकांचा सामना. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. मॅन्डेटरी पॉवरबद्दल षटक आहे. अंकितच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. ऑफ साईडला फ्लाइंग स्लिप, गली पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक, ऑन साईडला मिड ऑन, डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि फाईन लेग. ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक, ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक. किरण पवार ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉलने अंकितनं सुरुवात केली. चांगली सुरुवात अंकितच्या माध्यमातून, थोडीशी विड्थ मिळाली परंतु क्रीजच्या आतमध्ये जाऊन कट करण्याचा प्रयत्न इथे फसला बॅटरचा. बरोबर टप्प्यावर गोलंदाजी. पॉवर प्लेमध्ये हेच करायचं. ज्यावेळेला ऑफ साईडला तुम्ही पॉइंट लावताय, गली लावताय, अशा परिस्थितीमध्ये चांगली लाईन, एक फ्लाय स्लिप आहे. बरोबर टप्प्यावर गोलंदाजी किरणच्या विरोधात. ऑन साईडला खेळायचा होता टप्पा, पण ऑफ टाइमच्या बाहेर जाणार चेंडू. यष्टरक्षक चेंडूच्या खाली पकडले जाईल. किरण पवारचा संपला खेळ. अंकितला पहिलं यश, पहिला बळी घेतोय. मोठी विकेट. हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला टार्गेट करायचं होतं. टॉप एज घेतलाय बॅटने आणि वर बॉल असताना विकेट कीपर पहा, किरण पवार जसा उभा होता बरोबर त्याला बाजूला सारत असताना त्याने हा झेल टिपलाय.
या अँगलने सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. बॉल हवेत गेला, त्याच्यानंतर विकेट किपर अगदी किरणच्या जवळ होता, त्याला बाजूला करत असताना त्याने अप्रतिम झेल टिपला, नजर ठेवली. आणि सोपं नाहीये या रन त्या उन्हामध्ये असा झेल टिपणं. आणि त्याच्यासाठी तुमचे गॉगल्स, तुमचे स्पेक्स तेही महत्वाची भूमिका पार पडतात. आणि त्यातल्या त्यात दुपारच्या सत्रामध्ये पहिल्या 2 बॉलवर चमकदार कामगिरी करताना पाहायला मिळतो अंकित. दुसऱ्याच बॉलवर त्यांनी मोठी विकेट घेतली. किरणने या अगोदर दमदार असं अर्धशतक ठोकलंय मागच्या मॅचमध्ये, क्वालिफाईंग राऊंडमध्ये. आणि त्याच्यामुळे हा जो खेळाडू आहे त्याला लवकरात लवकर बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. मातोश्री 11ला साई कृपा सुपरस्टारला एक मोठा धक्का. अनिकेत अत्यंत महत्त्वाचा गोलंदाज आहे आणि खूप चांगली कामगिरी केली. पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला दिलाय. नवीन बॅटर चैतन्य पाटील क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. छान चेंडू होता, कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहे. खरं तर पॉईंटमध्ये हा चेंडू आला, कव्हर आणि पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव फलंदाज चैतन्य पाटीलचं खातं खोललं गेले. टाकीगावचा खेळाडू आहे चैतन्य पाटील, चांगल्या फॉर्म मध्ये होता. मागच्या हंगामामध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा अक्षरशः गाजवली. पहिली बाईक त्याने रायगड प्रीमियर लीग रबर प्रीमियर लीगच्या दरम्यान घेतली आणि एक खूप चांगला स्क्वेअर ड्राईव्ह पॉईंटच्या दरम्यान एक सिंगल तिथे प्राप्त केली आहे. पहिली धाव खात्यामध्ये आली साई कृपा सुपरस्टारच्या. चैतन्याचं खातं उघडलं, परंतु मी कौतुक करेन गोलंदाजाचं. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय, चांगल्या रिदम मध्ये चांगली गती प्राप्त केली आहे पहिल्याच ओव्हरमध्ये अंकितने. ओ त्यानंतर उस्मानचा सुर एक फटका डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफच्या दिशेनं षटकार. उस्मान मैदानावरती आहे, मोठे फटके करण्यामध्ये वाकबगर आहे. हा सुंदर फटका षटकार टोटलाय, आत्मविश्वास वाढेल. कौतुकच करत होतो गोलंदाजाचं, तर त्याने स्लॉट मध्ये बॉल टाकला. डायरेक्ट पार्किंग प्लॉट मध्ये दिसतो. आणि उस्मान एक दिग्गज खेळाडू आहे. गेले कित्येक वर्ष उस्मान क्रिकेट खेळत आलाय. युट्यूब चॅनल जसं सुरू होतं, टेलिकास्ट सुरू होतं, पहिला प्रश्न त्याचे फॉलोवर प्रेक्षक विचारतात उस्मान का मॅच कब आहे. आणि तो ज्यावेळेला मैदानामध्ये खेळतो अशी बॅटिंग करतो, स्लॉट मध्ये नाही टाकू शकत उस्मानला तुम्ही. चांगला षटकार स्ट्रेट मारलाय. आखूड टप्प्याचा पण चेंडू टाकू शकत नाही. आखूड टप्प्याचा चेंडू टाकला तर तो देखील सीमारेषा पार जाईल. मैदान केंद्र आहे उस्मान व गेंदबाज को दिखा रहे आसमान. खराब लाईन. आणि उस्मान आता तयार होता. माइंडसेट बघा, माहिती होतं मागचा बॉल ओव्हर पिच होता, आता शॉर्ट बॉल येईल, आणि तयारच होता मागच्या पायावर. खूप चांगला पुलचा फटका इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, बॉलला सरळ पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी. ही खासियत आहे उस्मानची. नजर एवढी बसली उस्मानची, कारण गेले कित्येक वर्ष क्रिकेटमधलं ते सातत्य दिसतंय. आणि रायगडचा टायगर त्याला असंच म्हटलं जात नाही. तळोजा गावचं नाव 7 समुद्रा पलीकडे नेणारा पहिला खेळाडू. महाराष्ट्रातून परदेशवारी करत असताना ती चर्चा नेहमीच होते उस्मानच्या बाबतीत. आणि दिग्गज खेळाडू आहेत. चांगली बॅटिंग, बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत, एक स्ट्रेट मारला, एक स्क्वेअर लेगला मारलाय. डाऊन द ग्राउंड देखील अप्रतिम फटका होता फ्रंटफूट वरती. त्यानंतर आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफूट वरती खेळला. पुलचा फटका, सुरेख टायमिंग, दर्जेदार बॅटिंग. उस्मान टायगर. धावसंख्या 13ला 1. साई कृपा. ओ हा लेन बॉल आहे, अत्यंत सुंदर. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा या ठिकाणी खाली राहिला. पहिल्या षटकाचा खेळ. साई कृपा 13ला 1. वेलकम बॅक तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत. आपण पाहतोय प्रहार प्रीमियर लीग 2024चा खरं तर आज ग्रँड फिनाले सिंहगडचं मैदान. आणि क्रिकेट म्हटलं की प्रिंट मीडिया, इलेक्ट्रिक मीडिया आणि सोशल मीडिया तितकाच महत्त्वाचा आहे. तर आज आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सोशल मीडिया
गुड्डे आमच्या बरोबर आहेत आणि त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल आहेत. आज या स्पर्धेला तुम्ही सदिच्छा भेट देत आहे. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि आपला यथोचित सन्मान या निमित्तानं केला जाणार आहे. आदरणीय प्रशांत कदम साहेबांच्या शुभ हस्ते गुड्ड्याचा सन्मान. आजच एक व्हिडिओ मी त्यांचा पाहिला. ISPL बद्दल त्यांनी काही अपडेट दिलेले आहेत. अर्थात गुड्ड्या अनेक टेनिस क्रिकेटचे जे स्टार खेळाडू आहेत त्यांचे व्हिडिओ ते व्हायरल करत असतात आणि थोडंसं वेगळे पण गुड्ड्याचे जे सोशल मीडियावरचे व्हिडिओ असतात ते वेगळे असतात. या स्पर्धेमध्ये तुम्ही दाखल झाले, कसं वाटतंय? या स्पर्धेबद्दल म्हणजे सांगायची एकच गोष्ट म्हणजे अर्थात सर्वप्रथम तर मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आणि सेकंड थिंग म्हणजे महाराष्ट्रातली नव्हे तर भारतातली एकमेव अशी स्पर्धा जिचे 2 सीझन एकाच वर्षी होतात. आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे जे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात म्हणजे ॲस्पिरंट्स आहेत आपले, त्यांना एक फिजिकल आणि मेंटल स्टेबिलिटीसाठी ही असं क्रिकेट होणं गरजेचं आहे. आणि ते सर्व सर अर्थात सचिन सर करतात आणि त्यांचा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करेन. कारण का ज्या पद्धतीने ते या क्षेत्रामध्ये आहेत आणि क्रिकेटची त्यांना फार आवड, मग त्यांनी ठरवलं की माझ्या विद्यार्थ्यांना पण का नाही क्रिकेट खेळावं त्यांनी, तर त्यांच्यासाठी ही स्पर्धा होते. आणि त्याचसोबत 800पेक्षा जास्त खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतात, ही सर्वात मोठी बाब आहे. सो सगळ्यांना हार्दिक आभार. आणि आमचे ब्रॉडकास्टर झाले, त्याच्यानंतर आमचे ग्राउंड मान्स झाले, अंपायर्स झाले, कॉमेंट्री बॉक्स खास करून मी तुमचा उल्लेख घेईन. सगळ्यांनी खूप चांगलं काम करतं आणि तुम्ही म्हणजे तुमची तारीफ करणं म्हणजे मी खूपच मोठा घास घेतोय असं होतोय. थँक्यू सो मच. गुड्डे, थँक्यू सो मच. या स्पर्धेत तुम्ही दाखल झालात आणि सदिच्छा भेट दिली त्याबद्दल धन्यवाद. ओव्हर टू कम बॉक्स. खेचून मारलाय उस्मानने, जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर. 4 धावा इथेही येत आहेत उस्मानच्या बॅटमधून. आणि उस्मान आता रंगात आलाय, ढंगात आलाय. जेव्हा जेव्हा शॉर्ट बॉल त्याच्या समोर पडतायत तो तुटून पडतोय. मागच्या ओव्हरमध्ये तुम्ही पाहिले एक चांगला फटका त्याच्या बॅटमधून, स्क्वेअर लेगला सिक्सर त्याने मारला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. चांगला खेळ सध्या पाहायला मिळतोय उस्मानच्या बॅटमधून. 16 धावा, 400चा बॅटिंग स्ट्राईक रेट. सूरज आलाय, सूरजच्या विरुद्ध ते आक्रमण 3ऱ्या बॉलवर केले उस्मानने. फुलरलेनचा बॉल होता, शेवटच्या क्षणाला बॅकटिपला खाली ठेवला आणि त्यानंतर खूपच नजाकत भरलेला स्क्वेअर ड्राईव्ह इथे दाखवत असताना उस्मान तोपर्यंत 2 धावा त्यांनी कंप्लीट केल्या. डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर पुढे जाते. धावा वाढतायत, धावा झाल्या 20. दोन धावा इथूनही कंप्लीट केल्यात उस्मानने. टीमची धावसंख्या 20. ओव्हर पिच बॉल आता हवेत आहे, इनसाइड आउट मारलाय आणि शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येतोय झेल खाली. जाळ्यामध्ये अडकवलं उस्मानला, ट्रॅप होता. बॉलवर चांगली बोट फिरवली होती आणि त्याच जाळ्यामध्ये अडकलाय. सूरज हा दुपारी चमकतोय, तळपतोय. त्याने विकेट घेतली आहे उस्मान पटेलची. ऑफ टॉप के बाहर गेंद थी, स्टक कवर के ऊपर से खेलना चाहते थे उस्मान, थोड़ा सा निराश रहे. बहुत ही अच्छा कैच, प्राइसलेस विकेट है. उस्मान इस प्रतियोगिता में फॉर्म में खिलाड़ी, बहुत ही बढ़िया प्रदर्शन इनका रहा था. और ये विकेट देखे अक्षरदीप ने, काफ़ी ऑफ टाइम के बाहर गेंद थी, बहुत ऊपर चले गए और सुंदर कैच इस टकर पर लिया गया. मैदानामध्ये अजय आवळे या ठिकाणी एक इशारा करतायत, जरा लक्ष ठेवा, पाण्याची आवश्यकता आहे. कुणालजी अत्यंत महत्त्वाचं विकेट आहे. उस्मान इनफॉर्म बॅटर या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केली आणि त्याचं विकेट घेणं गरजेचं होतं. अप्रतिम प्लॅन, म्हणजे प्लॅन होता त्या प्लॅनमध्ये, त्या सापळ्यामध्ये जो सापळा रचला गेला त्या सापळ्यामध्ये अडकलं आज उस्मान. लेग कटर बॉल होता, थोडासा पुढे टाकला, बीट दिली, आमंत्रण दिलं मोठा स्ट्रोक मारण्यासाठी आणि त्याचमुळे इनसाइड आउट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये उस्मानचं टायमिंग फसलं. शॉट एक्स्ट्रा कव्हरला अप्रतिम झेल टिपण्यात आला, विकेट मिळाली आणि परत एक वेळा तो दबाव बनवलाय. मोमेंटम शिफ्ट होत होतं. पहिला विकेट मिळाल्यानंतर किरण पवार, त्याच्यानंतर उस्मानने काही धावा केल्या, परंतु त्याच्यानंतर परत कमबॅक सध्या सूरजचं पाहायला मिळतंय. ऑफ टॉप के बाहर फुल टॉस गेंद थी, ऑनसाइड पर खेलते हैं, बड़ विकेट बाउंड्री लाइन की तरफ खिलाड़ी तैनात है. जब तक ये गेंद को फील्ड करते हैं, थ्रो करते हैं, तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है. हे चांगलं क्रिकेट. आताच विकेट गेली आहे, त्याच्यामुळे एक सिंगल कंप्लीट केली आहे आकाश चारेकरने.
सिंगलच्या मदतीने आता ओव्हरची समाप्ती होईल. स्ट्राईक ठेवेल आकाश. ओव्हर नंबर 2चा खेळ इथे संपलाय. नाबाद झालेत 21. तीसरा ओवर भी बहुत महत्वपूर्ण रहेगा. 21 रन 2 विकेट के नुकसान पर साइको सुपरस्टार और आकाश तारेकर जिनके ऊपर निगाहें रहेगी. टीम के कप्तान है, 1 पर बल्लेबाजी करे. चैतन्य पाटिल इनफॉर्म बैटर 2 पर बल्लेबाजी करे. सूरज अमले 1 ओवर 8 रन 1 विकेट. सफल ओवर का खेल समाप्त हुआ. ना जी, ये ओवर बहुत इंपॉर्टेंट है. आईपीएल ओवर है जहां एक स्पेशलिस्ट गेंदबाजी करने के लिए आएंगे और कुछ देर के लिए खेल भी रुका हुआ है. तो इस ओवर के बारे में क्या कहना चाहोगे? हो, आपण पाहिलं स्विंग कंट्रोल करणं गरजेचं आहे. बॉलवर जर तुमचं कंट्रोल चांगलं असेल तर मात्र तुम्ही प्रभावी ठरलेला आहात आणि ठरत आलेला आहात. या क्रिकेटच्या स्पर्धेत एक वेगळा कॉन्सेप्ट पाहायला मिळतो. ॲफिलिएटेड ही स्पर्धा आहे ISPL बरोबर आणि त्याच्यामुळे ते 1 षटक ISPL बॉल ओव्हर तुम्हाला पाहायला मिळतो आणि त्याचमुळे या स्पर्धेची चर्चा होते की एक चांगलं व्यासपीठ प्राप्त करून दिले सचिन ढवळे सरांनी त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून. आणि त्यातल्या त्यात ISPL मध्ये जर तुम्हाला खेळायचं आहे तर इथे सगळ्याच खेळाडूंचे ISPL IDs तयार आहेत आणि त्यामुळे ते सगळे खेळाडू आपला दमखम इथे दाखवत आहेत, पॉईंट्सची कमाई करतायत. कारण ग्रेडिंग सिस्टम आहे ISPL मध्ये. यावर्षी जर तुम्हाला खेळायचं असेल त्यांच्या ग्रेडिंग सिस्टमनुसार तुमच्या खात्यामध्ये जेवढे पॉईंट असतील ते 450 खेळाडू ऑप्शनमध्ये येणार आहेत. पहिले 1000 खेळाडूंची निवड होईल. 1000 खेळाडूंच्या दरम्यान मग त्या स्टिम्युलेशन मॅचेस होतील. 450 खेळाडू मग ते ऑप्शन टेबलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे आपण पाहतोय हा एक पाया आहे. इथून सुरुवात झाली आहे. इथून तुम्हाला चांगला खेळ करायचा आहे आणि पंच सांगतायत आता सुरुवात होईल ISPL ओव्हरला. प्रहार प्रीमियर लीग 2026 एफिलिएटेड बाय ISPL. आज ग्रैंड फिनाले का दिन है. सिंहगढ़ का खूबसूरत ग्राउंड, आकाश में सफेद बादल, धूप खिल चुकी है. रतम स्पोर्ट पर यह प्रतियोगिता आप देख रहे हैं. बल्लेबाज आकाश तारेकर 1 पर खेल रहे हैं. चैतन्य पाटिल 2 पर. स्कोर 21 2 विकेट के नुकसान पर. और गेंदबाजी में परिवर्तन. ISPL ओवर डालने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर धीरे धीरे आ रहे हैं. तुषार दुबे ब्लैंक स्वीपर खिलाड़ी तैनात. गली है, पॉइंट है, उसके साथ एक्स्ट्रा कवर पर एक खिलाड़ी. अमित तांबे कप्तान है. अमित तांबे फिलहाल इस वक्त मिड ऑफ पर है. तो अलग प्लान है ISPL ओवर के लिए. पॉइंट और एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी को बाउंड्री लाइन पर रखा गया है. ऑन साइड पर लॉन्ग ऑन मिड विकेट के स्क्वायर लेग और एक खिलाड़ी फाइन लेग पर तैनात. ऑफ स्टंप के बाहर गेंद. व्हाइट बॉल का इशारा अक्षर निर्मल ने किया. मिस्टर रिस्ता से स्कोरबोर्ड में बढ़ोतरी. रन संख्या 22 रन 2 विकेट के नुकसान पर. जास्त बाहेर हा बॉल तुषार रणदिवेचा. या मैदानावर नेहमीच चांगली कामगिरी करत आलाय तुषार. मोठा खेळाडू आहे. सुरुवात मात्र थोडीशी खराब आहे. एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी है, उनके पास कोई मौका नहीं है. थोड़ा सा नीचे चले गए थे, पीछे चले गए थे लेग स्टंप के बाहर. और एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन की तरफ एक आकाश तारेकर का दर्शनीय स्ट्रोक. शेरन हा इम्प्रोवायझिंग स्ट्रोक आहे. जागा बनवली, मागच्या पायावर गेला आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला उडवला. फिल्डर होता तिथे, परंतु माहिती आहे जर टायमिंग केलं चांगलं तर बॉल सरळ जाईल सीमारेषा पलीकडे. पहा मागचा पाय कुठे, थोडासा बेंड केला, वाकवला, फ्रंट लेगला थोडंसं बाजूला केलं, जागा बनवली आणि सरळ फेकला एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे. 6 धावा. ही खासियत आहे आकाश तारेकरची. याचे हँड अँड आय कोऑर्डिनेशन खूप चांगलं असतं. गेले कित्येक वर्ष क्रिकेट खेळत आलाय. हाही एक लिजंड खेळाडू आहे रायगड टेनिस बॉल क्रिकेटचा जर विचार केला आणि इतिहास पाहिला तर. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, ये अच्छी गेंद थी. गैप में खेला गया, गैप में गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन. आकाश तारेकर का माइंडसेट बहुत ही बेहतरीन है. पहले सिक्सर, उसके बाद में चौका. मैग्निफिसेंट बैटिंग. क्लास होता आणि त्या बॉलवर लिहिले गेलेलं आहे CLASS. ज्या पद्धतीने हा ड्राईव्ह त्याने मारलाय खूपच चांगला ड्राईव्ह. मुंबईचा मरीन ड्राईव्ह जसा सुंदर आहे तसाच हा ड्राईव्ह आकाशचा मनमोहक आहे. 4 धावा इथे त्या टीमची धावसंख्या 32. 2 फलंदाज बाद. 2.2 ओव्हरचा खेळ संपलाय. आक्रमण सुरू झालंय. मागच्या 2 बॉलमध्ये 11 धावा आल्यात. बहुत ही शानदार बल्लेबाजी टीम के कप्तान आकाश तारेकर द्वारा. साइको पापा सुपरस्टार 32 रन 2 विकेट के नुकसान पर. तुषार रणदीवे के ऊपर हमला. इस बार कहाँ खेलना चाहते हैं, साइड पर खेलना चाहते थे. बल्ले का टो लगा, मयूर की तरफ गेंद आई. बड़ा पर मयूर खड़े हैं और दोनों बल्लेबाजों ने सिंगल या सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी. रन संख्या 33 2 विकेट के नुकसान पर. स्वतःवर नाराज आहे आकाश. कारण टाइम जर झाला असता तर नक्कीच मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला असता. टोइनला लागला, बॅट लवकर फिरली
आणि त्याचमुळे ते टायमिंग करता आलेलं नाहीये. इस बार बाहरी किनारा बहुत अच्छी लाइन है। तुषार रंधेवे आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी कर रहे हैं, सिंगल लिया गया और इस सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी। चैतन्य 3 पर खेल रहे, बहुत इंपॉर्टेंट पारी। आकाश तारेकर 12 पर बल्लेबाजी कर रहे हैं और तीसरे ओवर का खेल आईपीएल ओवर का इस्तेमाल हो रहा है। शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न चैतन्य पाटीलचा, गलीमध्ये बॉल थोडा वेळ हवेत होता, तिथून एक सिंगल कंप्लीट केली आहे. टीमची धावसंख्या 34, 2 फलंदाज बाद. तुषारच्या या ओव्हरमध्ये आतापर्यंत 13 धावा आल्यात. आता राऊंड विकेट आलाय. ऑफ टाइम के बाहर कट के सुंदर तरीके से पॉइंट पर, बाउंड्री लाइन पर प्रोटेक्शन है। जब तक ये गेंद को पॉइंट के खिलाड़ी फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या 35 रन, 2 विकेट के नुकसान पर। सगळे शॉट आहेत आकाश तारेकरकडे. इनसाइड आउट मगाशी तो कव्हर्सला सिक्सर मारला, त्याच्यानंतर पुल करण्याचा प्रयत्न त्याने दाखवला, त्यानंतर आपण पाहिलं स्क्वेअर कटचा प्रयत्न, हे सगळे शॉट त्याच्याकडे आहेत. आणि विशेष म्हणजे त्याचं मी मगाशीच म्हटलं होतं, हँड अँड आय कोऑर्डिनेशन खूप चांगलं आहे. बॉलवर नजर बसली की मग तो चांगल्या धावा करू शकतो आणि ते त्याने केले आतापर्यंत 35. ऑन साइड पर हवा में उछाला, बहुत ऊपर गेंद, क्या गेंद के नीचे खिलाड़ी आएंगे या गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी? रडार में गेंद थी, बल्लेबाज ने थैंक यू वेरी मच कहा और चैतन्य ने जड़ दिया शानदार छक्का। आज समाविष्ट केले चैतन्य पाटील टीमच्या स्क्वॉड मध्ये. हा बॉल पा थोडासा स्लॉट मध्ये होता आणि त्यानंतर ऑन साइडला मागचा पाय वाकवत असताना मिडविकेटला फेकलाय. काय टायमिंग होतं आणि शफल होऊन हा फटका खेळलाय. थोडासा क्रीजच्या आतमध्ये, थोडासा आउटसाइड द ऑफ स्टंप आणि तिथून बॉलला मिडविकेटच्या पलीकडे पाठवलंय. भव्य षटकार, प्रहार षटकार इथे पाहायला मिळतोय. चैतन्य पाटील टाकीगावचा खेळाडू आहे, चांगल्या फॉर्म मध्ये आहे. मागच्या हंगामामध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा रायगड प्रीमियर लीग झाली, त्याच्यामध्ये पहिली बाईक त्याने जिंकली आहे. आणि त्याचा जो भाऊ आहे तोही यावर्षी ISPL खेळताना आपल्याला पाहायला मिळाला अंडर 19 मध्ये. आणि त्याच्यामुळे ही जी नावं आहेत उरण तालुक्यातली जी पुढे येत आहेत ती चर्चेचा विषय ठरलीत रायगडच्या क्रिकेटमध्ये. धावा झाल्यात 41, 2 फलंदाज बाद, 3 ओव्हरचा खेळ संपलाय. कुणाल जी, इस ओवर की अगर बात करें तो तुषार रंधेवे ने 20 रन खर्च किए और आईपीएल बॉल में हमेशा आपने देखा कि गेंदबाजों का बोलबाला रहा, लेकिन इस मैच में आकाश तारेकर और चैतन्य पाटिल ने अनसेटल किया। एक बड़ा ओवर आ गया। 3 ओवर के बाद साई के पास सुपरस्टार की अगर बात करें तो बेहतरीन स्टार्ट हुआ, 41, 2 विकेट के नुकसान पर। 2 बल्लेबाज जल्दी आउट हुए, लेकिन उसके बावजूद रनों की रफ्तार बहुत ही बेहतरीन है। या बॉलवर सीम आहे, एका बाजूला बॉल चांगला पॉलिश आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो हलकीशी फर आहे आणि त्यामुळे कंट्रोल करणं, लाईन आणि लेंथ योग्य राखणं. सेकंड इनिंग मध्ये जर मयूर वाघमारे टीमच्या स्क्वॉड मध्ये असेल तर त्याची गोलंदाजी पहा, ते कंट्रोल त्याच्याकडे दिसतं, कारण तो अनुभव आहे. मागचा जो ISPLचा हंगाम जर तुम्ही पाहिला असेल, तो कंट्रोल, त्याच्या बॉलिंगमध्ये सीम प्रेझेंटेशन, त्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरल्यात त्याच्या बाबतीत. आणि म्हणूनच ISPL स्पेशलिस्ट बॉलरच्या यादीमध्ये मयूरचं नाव, रजतचं नाव, जगतचं नाव, हे जे खेळाडू आहेत यांची नावं नेहमी चर्चेमध्ये आलेली आहेत. जब पॉइंट का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर था, स्टक ओवर बाउंड्री लाइन पर था, उसके बाद थोड़े ऑफ स्टंप के बाद लाइन अच्छी थी, लेकिन जिस अंदाज से आकाश तारेकर ने बल्लेबाजी की और उसके बाद में चैतन्य के लिए स्टंप के अंदर एक बार फिर डालने के लिए मजबूर किया, वो एक अलग टॉप क्लास की बल्लेबाजी रही है बल्लेबाजों द्वारा. हो, आकाशचे कौतुक व्हायलाच पाहिजे आणि ते आपण मगाशीच केले. फुल टॉस बॉल होता, परत एक वेळेला खूपच चांगला स्क्वेअर ड्राईव्ह, पॉइंट मधून निघतोय बॉल, सरळ सीमारेषा पलीकडे जाईल. हीच तर खासियत आहे आकाश तारेकरची. फील्ड बरोबर खेळतो आणि मेरिटवर बॅटिंग करतो, चौकार. और ताकत का इस्तेमाल नहीं करे, टाइमिंग के ऊपर निर्भर है. देखिए ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, टाइमिंग, प्योर टाइमिंग है और टाइमिंग और प्लेसमेंट का खेल है. कवर पर खिलाड़ी है, पॉइंट पर खिलाड़ी, बीच में गैप है, उस गैप से एक बार फिर गेंद बाउंड्री लाइन के बाहर चलेगी. बेहतरीन बल्लेबाज है आकाश तारेकर द्वारा. मनगट किती खतरनाक वळवलंय, जरी स्क्वेअर ड्राईव्ह मारलाय तरी ज्या पद्धतीने बॉलला कापलं, सरळ पॉइंटच्या उजव्या बाजूने बॉलला पाठवलं, कव्हर पॉइंट मधून 4 धावांसाठी. फुल टॉस, यावेळेला ऑन साइडला दिशा दिली आहे, डीप मध्ये फिल्डर येत आहेत, थोडंसं वाईडिश लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये, तोपर्यंत एक सिंगल तिथे कंप्लीट केली जाईल. आणि मला वाटतं बॅटिंग करणारी टीम आता तो DRS साठी जातील. फुल टॉस बॉलवर असं दिसतंय. वेस्ट आहे फुल टॉस बॉल, कमरेपेक्षा जास्त उंचीवर होता का, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील आता टेलिकास्ट PCR रूम मध्ये. और ये फुल टॉस गेंद थी, बल्लेबाज के लिए एक बहुत बड़ा मौका था अपने बाजू खोलने के लिए. अच्छा टाइमिंग नहीं कर पाए, कुछ शॉट जरूर आई थी बल्लेबाज के लिए. कुछ देर के लिए खेल रुका हुआ और प्रथम स्पोर्ट पर लाइव टेलीकास्ट आप कुणाल जी देख रहे हैं. इंटरनेशनल बहुत सारे टूर्नामेंट आपने किए, इंटरनेशनल में वो अलग क्लास होता है लाइव टेलीकास्ट का.
टेनिस क्रिकेट में भी बहुत सारे यूट्यूब चैनल अच्छा काम करे, लेकिन प्रथम स्पोर्ट के बारे में क्या कहना चाहोगे? लाईव्ह टेलिकास्ट म्हटल्यानंतर ती मेहनत आहे प्रत्येक कॅमेरामॅनची आणि त्यातल्या त्यात पूर्ण टेक्निकल टीमची. सगळ्या गोष्टी कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये टिपणं, त्या प्रदर्शित करणं, त्या वेगवेगळ्या अँगलने आणि वेगवेगळ्या मायक्रो सेकंड्समध्ये त्या प्रदर्शित करणं एवढं सोपं काम नाही. आणि त्यातल्या त्यात हाय डेफिनेशन कॅमेऱ्याची कमाल, DSLR कॅमेरेज आहेत, हाय डेफिनेशन कॅमेरे आहेत, त्याच्या लेन्सेस आहेत. त्याच्यानंतर तुम्ही जे एक्सप्रेशनसाठी घेता त्यातल्या त्यात LBW ट्रॅकिंग, बॉल ट्रॅकिंगसाठी जे कॅमेरे वापरलेले आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला एखाद्या स्पर्धेमध्ये येतात त्यावेळेला अव्वल दर्जाचं टेलिकास्ट होतं. आणि मी अमित जगताप आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं कौतुक करेन, ज्या पद्धतीने तुम्ही चार चांद लावताय अशा अनेक स्पर्धा कव्हर करत असताना. आणि त्याचमुळे जे टेलिकास्ट करणारी टीम आहे, खरोखर यांचं सगळ्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. कारण ही सगळी मुलं सकाळी लवकर येतात, उशिराने रात्री घरी जातात, तरी देखील तो त्यांच्यामध्ये असलेला जो दमखम आहे, त्यातल्या त्यात त्यांच्यामध्ये असलेली ती क्षमता आहे, काम करण्याची ताकद आहे, याच्यामुळे ते वेगळे पण टिकून ठेवलंय या प्रथम स्पोर्ट्सने. और प्रथम स्पोर्ट लेदर बॉल के भी टूर्नामेंट करते तो उसका भी फायदा मिल रहा है. ये सारे हमारे दर्शक, क्रिकेट के परमाने, क्रिकेट के दीवाने, आज ग्रैंड फिनाले हैं तो MS धोनी स्टैंड, विराट कोहली स्टैंड, रोहित शर्मा स्टैंड में बहुत सारे दर्शक आएंगे. सिंहगढ़ के ग्राउंड के ऊपर कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. टीवी अंपायर का क्या फैसला आएगा वो देखना बहुत जरूरी. आकाश तारेकर ने आज कुणाल की बहुत ही अच्छी पारी, एफर्टलेस बल्लेबाजी की है. आणि आमचा कॉमेंट्री बॉक्स सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे. इथूनच या स्पर्धेचं समालोचन होतंय. अनेक दिग्गज समालोचक सध्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. सलीमबाई यांचं देखील इथे आगमन झालंय. भरपूर दिवसानंतर सलीमबाईंची भेट होते, ओम सोनोनीची भेट होते. हीच ती स्पर्धा आहे. आणि पाहूया आता निर्णय काय आहे. फेअर डिलिव्हरी आहे, त्याचं कारण हे होतं क्रिजच्या आतमध्ये होता आणि बॉल अबाव द वेस्ट हाय नाही आहे, तो खाली आहे. आणि त्याचमुळे हा निर्णय आलेला आहे. फेअर डिलिव्हरी. नरेश डोमे सर आहेत. त्याचबरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये सध्या तुम्ही प्रशांत आदवळे सरांचा आवाज ऐकतायत. हे सगळे दिग्गज समालोचक आहेत आणि त्यातल्या त्यात ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली आहे ही सगळी मंडळी आहेत. कोमल सर आहेत आणि प्रकाश सर आहेत तिथे. बाबा बेगेन, अमिताभ बेगेन के नीचे चैतन्य बैक टू द पैवेलियन. बहुत बड़ी सफलता सूरज आमले को मिली है. तीसरे विकेट का पतन. कधी कधी जो पॉज येतो ना गेम मध्ये, तो कुठेतरी फेवर मध्ये जातो गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या. हेच कारण दिलं होतं वर्ल्ड कप जिंकण्यामागचं रोहित शर्माने. कारण इंजुरी झाली असं दर्शवलं होतं. रिषभ पंतने हा रिव्हर्सचा फटका होता, शॉर्ट थर्डला एक चांगला झेल इथे टिपण्यात आलाय. आणि जसा तो पॉज आला त्याच्यानंतर विकेट्स आल्या. हार्दिक पांड्याने विकेट घेतली, क्लासन आउट झाला आणि त्यानंतर आपण विश्वचषक जिंकलो हे जगजाहीर आहे. आणि त्यानंतर त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की वर्ल्ड कप जिंकण्यामागचे हिरो हेही राहिलेले आहेत, ऋषभही होता. आणि आज तेच झालंय. मगाशी जसा फुलटॉससाठी DRS बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतला होता आणि चॅलेंज केल्यानंतर जो पॉज मिळाला, जो वेळ मिळाला, त्याच्यामध्ये गोलंदाजाने कमाल केली आणि टाकी गावचा चैतन्य आउट झाला. मोमेंट ब्रेक हुआ. जो बीच में कुछ देर के लिए खेल रुका हुआ था उसका फायदा गेंदबाज ने उठाया. चैतन्य एक इन्फॉर्म बैटर बैक टू द पैवेलियन चले गए हैं. अमित नाइक आए हैं, ये भी कमाल के खिलाड़ी हैं. उनके पास भी क्या काबिलियत है, हुनरबाज खिलाड़ी. और सामने अनुभवी खिलाड़ी आकाश तारेकर. स्कोर 46, 3 विकेट के नुकसान पर चौथा ओवर प्रगति पर है. साइकिल पर सुपरस्टार की टीम बल्लेबाजी कर रहे हैं. मातुस की तरफ से सूरज का ये बहुत महत्वपूर्ण ओवर चौकी के साथ आगाज हुआ था. उसके बाद में सिंगल और तीसरी गेंद पर विकेट मिला है. ब्लैंक पर खिलाड़ी पॉइंट है. एक एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात, एक खिलाड़ी लॉन्गा पर मौजूद है. लॉन्गा ने मिड विकेट स्क्वायर लेगा और फाइन लेग पर खिलाड़ी तैनात है. फ्रंट फुट पर गेंद को ड्राइव किया, अलॉन्ग द कारपेट गेंद को खेला गया. कवर पर खिलाड़ी तैनात है. एक रन के साथ अमित नाइक का खाता खुलता हुआ. स्कोर इसी के साथ 47 पर 3. चांगला ड्राईव्ह, खूपच सुंदर कव्हर ड्राईव्ह इथे दाखवलाय. अमित नाईक एक सिंगल त्याच्या खात्यामध्ये येते आणि खतरनाक खेळाडू आहे हा. भन्नाट फॉर्म मध्ये आहे. बेडकर ट्रॉफीमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे अमित नाईकने. सिंधू नाईक चषकामध्ये खूप चांगली कामगिरी केली आणि पहिले 1-2 सीझन ISP देखील गाजवली आहे. शॉट गेंद को साइड पर जोर से खेलना चाहते थे, बल्ला जोर से घुमाया था और पीछे दो खिलाड़ी है. गेंद को रोकने की कोशिश जरूर की गई. एक रन मिलेगा. इस बार थोड़ा ताकत का इस्तेमाल किया गया था. बहुत अच्छी गेंद थी सूरज. ये बैटल है, ये कॉन्टेस्ट आप देख रहे हैं. हो नक्कीच. आकाश तारेकरच्या विरुद्ध सूरज हे चांगलं बॅटल आणि खेळपट्टीच्या डेप्थला हिट केलं होतं. बॉलने चांगली उसळी प्राप्त केली होती. बॅटची कडा घेऊन विकेट कीपरच्या मागे बॉल गेला होता. चांगली गोलंदाजी आहे.
रिवर्स स्वीप खेल दिया खूबसूरती के साथ, टाइमिंग बहुत ही बेहतरीन, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, रचनात्मक कलात्मक बल्लेबाजी, 4 रन। ही खासियत आहे अमित नाईकची. काय फटका सजवलाय. रिव्हर्स स्वीप, गली होता, बॅकवर्ड पॉइंट आणि गलीमध्ये एक फिल्डर सेट केला होता, परंतु त्याच्याही उजव्या बाजूने बॉलला त्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलं. हा जो मागचा फुल टॉस बॉल होता, जिथे पॉज मिळाला होता, ज्याच गोष्टीची मी चर्चा करत होतो, आणि तिथून विकेट आली. आणि त्याच्यानंतर अमित नाईकचा हा रिव्हर्स स्वीप खूप चांगला पाहिला मला. 4 ओव्हरचा खेळ संपला. 13ची सरासरी गाठण्यामध्ये यश आलं. धावा झाल्यात 52. मी मगाशी अमित नाईकची चर्चा करत होतो. बिग बी यांनी देखील भरपूर कौतुक केलं होतं ज्यावेळेला एक सामना जिंकून दिला होता ISPL मध्ये. माझी मुंबईसाठी अमित नाईक खेळत होता. आणि त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी शाबासकीची थाप त्याच्या पाठीवर ठेवली होती. तो सामना ते स्वतः पाहत होते. अभिषेक बच्चन खुश होता. आणि मागच्या वर्षी अहमदाबाद लायन्ससाठी देखील त्याने खूप चांगली कामगिरी केली. फॉलो विकेट्सवर आता एक नजर टाकूया. उस्मान ही दुसरी विकेट होती. त्याच्या अगोदर किरण पवार आउट झाला होता टॉपेज लागल्यानंतर. उस्मानला शॉट एक्स्ट्रा कव्हरला आउट केलं होतं. आणि त्याच्यानंतर चैतन्य पाटील हा खेळाडू फलंदाजीसाठी आला होता. सगळ्या विकेट्स गमावलेल्या आहेत. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता चैतन्याचा. बॅटची वरची कडा, तो आउट झाला. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 52. 3 फलंदाज बाद. क्षितिज दिवेकर आलाय. 4 ओवर के बाद 52, 3 विकेट के नुकसान पर। और नौस्तर चषक में अमित नाइक ने जो बल्लेबाजी की थी बहुत ही शानदार। वो खिलाड़ी इस वक्त बीच मैदान पर है, आकाश तारेकर का साथ दे रहे हैं। आकाश तारेकर 19 पर खेल रहे हैं और अमित नाइक 5 पर। 4 ओवर का खेल समाप्त। गेंदबाजी में परिवर्तन, कॉम्बॉक्सन से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज दिवेकर ऑफ के बाहर। बॉल होता आणि 6 धावा मिळताना दिसेल. सहा धावा येत आहेत. पूर्णपणे ओव्हर पिच बॉल आणि त्याच्यावर तुटून पडला नाही. या लेंथवर तुम्ही आकाश तारेकरला गोलंदाजी करू शकत नाही. तो भरपूर स्ट्रॉंग खेळाडू आहे. त्याच्या स्ट्रॉंग झोन मध्ये तुम्ही बॉलिंग नाही करू शकत. हा बॉल चांगला आहे. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॅटचा चेहरा लवकर क्लोज झाला आणि त्याचमुळे कडेला लागलाय आणि म्हणूनच मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल इथे मिळते. टीमची धावसंख्या 59. रॉकर भी गेंदबाजी कर रहे हैं। पहले ओवर पिच गेंद थी, उसके ऊपर प्रहार किया और उसके बाद में एक अच्छी गेंद थी गेंदबाज क्षितिज द्वारा। चांगला कमबॅक. सिक्सर लागल्यानंतर दुसऱ्या बॉलवर फक्त एकेरी धाव. परंतु अमित नाईक थांबणाऱ्यातला नाहीये. तो आक्रमण करण्यासाठी चालला आणि तीच परिस्थिती आता. बॉल हवेत आहे. मारलाय बॉल. कवच बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हर मधून 6 धावांसाठी प्रहार षटकार. अमित नाइक फॉर्म में खिलाड़ी है, बहुत ही शानदार बल्लेबाजी कर रहे हैं, टाइमिंग के ऊपर निर्भर रहते हैं। इससे पहले वो पुल टॉस गेंद था वो आपने देखा, लेकिन ये गेंद ऑफ स्टंप के बाहर थी। स्टक कवर के ऊपर से गेंद को खेला गया। अमित नाइक आए तो सर्जिकल स्ट्राइक जरूर होगा। ये सर्जिकल स्ट्राइक है और गेंद डी स्टक कवर बाउंड्री लाइन के बाद 6 रन। हो, खतरनाक खेळाडू आहे. मी मगाशीच म्हटलं होतं आणि रेड कॅप चर्चेमध्ये असते अमित नाईक मैदानामध्ये उतरल्यानंतर. फुल टॉस. इथे तर फुल टोल बसेल. हा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. आणखीन एक प्रहार षटकार. क्या गजब की बल्लेबाजी हो रही है अमित नाइक द्वारा। जब जब इनके पाले में गेंद आ रही तब बड़े स्ट्रोक के अंदर देखिए किस तरह से स्ट्रोक खेला गया था। आज अमित नाइक का फॉर्म कमाल का है। फुल टॉस है, खराब गेंदें तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है। तो सही अंजाम, सही नसीहत देते हुए अमित नाइक, गेंद डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाद 6 रन। मी म्हटलं होतं अमित नाईक एअर स्ट्राईक करण्यासाठी आलाय. आणि प्रशांतजी, एक छोट्याशा गावातून हा खेळाडू येतो आणि म्हणूनच स्ट्रीट टू स्टेडियम टक हा जो प्रवास आहे हा सोपा नाही आहे. हा थक्क करणार आहे. याच्या गावातली एक टीम देखील बनत नाही. जर ग्रामीण क्रिकेटचा विचार केला तर तिथून या खेळाडूने जी यशाची उंची गाठली, खरोखर हॅट्स ऑफ टू यू अमित. हा खेळणं, जगासमोर येणं, ज्या वेळेला बिग बी अमिताभ बच्चन तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप सोडतो, आणि मोठी गोष्ट आहे. आपण विचारही करू शकत नाही. सामान्य कुटुंबातली मंडळी, माणसं, त्यामुळे एक वेगळं वलय, एक वेगळं ग्लॅमर टेनिस बॉल क्रिकेटला प्राप्त झालंय. आणि म्हणूनच चर्चा आहे या क्रिकेटपटूंची, चर्चा आहे या प्रहार फाउंडेशनची, सचिन ढवळे सरांची, की ही स्पर्धा ISPL ॲफिलिएटेड आहे. प्रहार प्रीमियर लीग खेळत आहेत. ही सगळी मुलं ज्यावेळेला इथे धावा करतील त्यांच्या पॉइंट्स ग्रेडिंग सिस्टम मध्ये ते पॉइंट्स त्यांना मिळतील.
आणि ऑप्शन मध्ये त्यांचे चान्सेस वाढतील. हा बॉल थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर टाकलाय. पंचांचा इशारा येतोय अक्षय सरांचा. हा वाईट बॉल आहे, एक्स्ट्रा रन मिळेल. आंखों से दूर रखने की कोशिश, वाइड वर्कर डालने का प्रयास बिल्कुल इस वक्त दिवेकर द्वारा, लेकिन इस बार कुणाजी कंट्रोल नहीं था, इसलिए अंपायर ने वाइड बॉल का इशारा किया. 72 72 धावा, एक्स्ट्रा रन आली आहे. तो दबाव आहे मागच्या 2 सिक्सरचा. कटर कमी गतीने टाकलेला बॉल होता, लवकर पोझिशन मध्ये आला, त्यालाही पाठवलंय बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर, बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. लेन बहुत इंपॉर्टेंट है और आपके गेंद का टिप्पा सही जगह पर होना बहुत जरूरी है. अगर बल्लेबाज के पैरों पर आप गेंदबाजी करेंगे ना तो बल्लेबाज आपको नहीं छोड़ने वाले. अमित नाइक फॉर्म में खिलाड़ी है, पैरों पर गेंद थी, बहुत खूबसूरती के साथ लॉन्ग लेग और स्क्वायर लेग के बीच जो गैप था उस गैप में खेल दिया. लाजवाब बल्लेबाजी करे, 21 पर पहुंच चुके हैं. आबा थोडासा लेग कटरचा प्रयत्न, लेग स्टंपवरच पिचिंग होते आणि त्याचमुळे ती दिशा दिली आहे. माहिती आहे स्क्वेअर लेग थोडंसं आतमध्ये. बॉल आता परत एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय, हा जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा येतात. अमित नाईक करतोय एअर स्ट्राईक. टीमची धावसंख्या या षटकाराच्या मदतीने 76. आज अमित नाइक को लाइक मिलेंगे क्योंकि आज सर्जिकल स्ट्राइक कर रहे हैं. फुल टॉस गेंद है, एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद को खेला गया. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बल्लेबाजी अमित नाइक द्वारा बेहतरीन प्रदर्शन कर रहे हैं. 76 मध्ये अजून 6 जोडा, आता झाल्यात 82. जी हाँ, 82 रन, लेकिन दोनों बल्लेबाज शानदार बल्लेबाजी कर रहे हैं और अभी तक की जो कहानी है बल्लेबाजों के पक्ष में रही है, बल्लेबाजों का दबदबा रहा है. मातेसू को एक बेहतर स्पेल डालने की जरूरत थी, उस तक की गेंदबाजी नहीं हुई है, इसीलिए बल्लेबाजों के लिए एक आसान रास्ता, पैरों पर गेंदबाजी, फुट टॉस गेंदबाजी, ओव्हर पिच गेंदबाजी आप कर रहे हैं तो बल्लेबाज उसका फायदा उठा रहे हैं. हो आणि नक्कीच खूपच चांगला फायदा उचललाय मागच्या ओव्हरमध्ये. फटकेबाजी खतरनाक राहिली आहे. सौफेर खेळला अमित नाईक, मिड विकेटला सिक्सर मारला, एक्स्ट्रा कव्हरला 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चौकार त्याच्या बॅटमधून आला आणि यथेच्छ धुलाई मागच्या ओव्हरमध्ये गोलंदाजाची राहिली. क्षितिज दिवेकरच्या विरुद्ध आक्रमण झालं. 30 धावांचं षटक आलं, महागडं षटक. हे संपूर्ण हायलाइट्स क्षणचित्रे सध्या डावातली. एक्स्ट्रा कव्हर पासून सुरुवात झालेली होती. आणखीन एक त्याच झोन मध्ये षटकार, हा फुल टॉस मिळाला. स्क्वेअर लेगला उडवलेला षटकार, हा लेग कटरचा प्रयत्न होता, पायावरचा बरोबर दिशा दिली. चौकार, हाही एक्स्ट्रा कव्हरला उडवलेला षटकार. 30 धावांचं षटक आलं, मागचं महागडं षटक. वेळ संपलेली आहे असं जाहीर करण्यात आलं. त्याच्यामुळे एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये सजवावा लागेल. मातोश्री 11 साई कृपा सुपरस्टारच्या विरुद्ध त्यांची ही लढत, महत्वाचा सामना. बॉल हवेत आहे, पुल करण्याचा प्रयत्न फसलाय, परंतु पाहूया गोलंदाज स्वतः धावतोय. भरपूर अंतर कापायचा प्रयत्न चांगला केला, परंतु शेवटी बॉल हातातून निसटलाय. शेवटचं षटक आहे, भैरवीचं षटक आहे. डेथ ओव्हरला सुरुवात झाली आहे, पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. जहाँ दे दनादन बल्लेबाजी होती है, निर्णायक ओवर का खेल, डेथ ओवर बीच मैदान पर, और ये एफर्ट देखिए अमित तांबे का. बतौर गेंदबाज जब आप गेंदबाजी करते तो आपका बॉडी का बैलेंस आगे आता है. वहां से भागकर ये कैच लेना इतना आसान नहीं है, बहुत तेज भागे, गेंद के ऊपर निगाह रखने की कोशिश, बिल्कुल पहुंच चुके थे वहां, लेकिन उसके बाद में आखिर का वो कुछ सेकंड का समय था, वहां गेंद हाथ से फिसल गई. लेकिन कमिटमेंट अमित तांबे की कमाल की थी. हो 100% कमिटमेंट आणि ते एफर्ट्स पाहायला मिळाले. फुलर लेनचा बॉल होता, स्क्वेअर ड्राईव्ह दाखवलाय, बॉल निघतोय बॅकवर्ड पॉइंट मध्ये. एक धाव इथे मिळते, दुसरा धावेचा प्रयत्न. हो काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. 2 धावा अक्षरशः चोरून काढल्यात, मी म्हणेन पळून नाही. 2 धावा मिळत आहेत अमित नाईकला. टीमची धावसंख्या पुढे जाते 85 धावा. आईपीएल में आप खेल रहे हैं तो वहाँ के जो बड़े मंच पर आपने अच्छा प्रदर्शन किया है तो उसका फायदा भी अमित नाइक को मिल रहा है. सिंगल को डबल में कन्वर्ट करना भी आना चाहिए. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाई. एक तरफ अनुभवी खिलाड़ी है आकाश तारेकर, उनके साथ एक अच्छी साझेदारी अमित नाइक और आकाश तारेकर के बीच बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं. हो चांगला खेळ इथे पाहायला मिळतोय. पंच्याऐंशी धावा. पायातला बॉल होता, ऑन साइडला बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथूनही होईल. 2 धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीने 87 धावा झाल्यात.
ये भी एक अच्छी गेंद थी, ब्रॉकआउट में गेंदबाजी कर रहे हैं, गेंद को ऑन साइड पर खेल दिया था स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच, और दोनों बल्लेबाजों ने अच्छा तालमेल रखते हुए 2 रन मुकम्मल किए। सुंदर बल्लेबाजी अमित नाइक द्वारा। इस ओवर की बात करें तो 3 गेंदों में 5 रन। अमित तांबे ने अभी तक बढ़िया गेंदबाजी की है। हो, अमित नाईकही चांगला खेळलाय। बर्ड आय व्ह्यू या क्रीडांगणाचं हे दृश्य पुनीत बालन सरांची क्रिकेट अकॅडमी आता इथे आपल्याला पाहायला मिळते। बॉल हवेत आहे, अपरकटचा प्रयत्न शरीरापासून दूर खेळलाय, पॉइंटला खाली येतोय फिल्डर आणि फलंदाज बाद होईल। अमित नाईक बॅक टू द पेविलियन। अमित तांबे की डेथ ओवर में बहुत अच्छी गेंदबाजी, ऑफ स्टंप के बाहर रखा गया था, उसका फायदा मिला। एक्शन रिप्ले देखे, प्रथम स्पोर्ट पर टप्पा खाते उछलकर गेंद को पॉइंट के ऊपर से अपरकट करना चाहते थे, हवा में गेंद मिस टाइम स्ट्रोक था और पॉइंट पर बेहतरीन फील्डिंग, इंपैक्टफुल पारी समाप्त हुई अमित नाइक की। मोठी विकेट, परंतु त्याच्या अगोदर त्याने काम केलं होतं। मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 30 धावांची खेळी, 30 धावा त्या ओव्हरमध्ये आल्या आणि अमित नाईकने 31 धावांचा खेळ दाखवलाय। 27 धावांची खेळी आकाश तारेकरने केली, 87 धावांपर्यंत मजल मारली। प्रोजेक्टेड स्कोर इथूनही 92 दिसतोय। हे ड्रोनचं दृश्य सध्या तुमच्या स्क्रीनवर, सिंहगड इन्स्टिट्यूट आणि आजूबाजूचं संपूर्ण दृश्य टिपलं जात आहे। बर्ड आय व्ह्यू, अप्रतिम टेलिकास्ट सध्या प्रहार प्रीमियर लीगचं तुम्ही अनुभवताय प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या माध्यमातून। खूपच सुंदर विहंगम दृश्य इथे दाखवलं जाते। ओंकार पाटील आलाय नवीन फलंदाज, फलंदाजीसाठी मुरबी गावचा खेळाडू आहे। उर्वरित काही बॉल शिल्लक आहेत आणि त्याच्यावर आता अटॅक करण्याचा प्रयत्न त्याच्याकडून होईल। एकच धाव ओंकारच्या खात्यामध्ये, सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 88। शेवटचा बॉल शिल्लक। ओंकार ने इस प्रतियोगिता में फील्डिंग बहुत ही बेहतरीन की है। ये खूबसूरत नज़र आप देखिए, सिंहगढ़ कॉलेज का ये खूबसूरत ग्राउंड है और उसके साथ ये पुण्य नगरी। लोग इस वक्त अगर देखें तो ये बहुत ही अच्छा दृश्य, अद्भुत दृश्य आपके स्क्रीन पर। स्कोर 88 पर 4। अमित तांबे काय गोलंदाजी केली आहे। शेवटच्या ओव्हरमध्ये बॉल हवेत आहे, समोर मारलाय, स्ट्रेट हिट आहे, ग्रेट हिट आहे, साइड स्क्रीनवर बॉल चाललाय सीमा पार। ही नक्कीच समोर ओढलेली रेषा आहे। 6 धावा इथे मिळताना आपल्याला पाहायला मिळतात। क्या शॉट था, अंत भला तो सब कुछ भला, और आकाश तारेकर का बल्ला माशाल्लाह क्या फिनिश किया है। इस ओवर में अमित तांबे ने 5 गेंदों तक बहुत बढ़िया गेंदबाजी की, लेकिन आखिरी गेंद ज्यादा आगे थी, बल्लेबाज सफल हुए थे तो उनके रडार पे गेंद थी, सीधे बल्ले से गेंद को बॉलर के सर के ऊपर से बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया। 6 ओवर के बाद साई के पास सुपरस्टार 94 पोपो 95 रनों का टारगेट रहेगा इस मुकाबले मातोश्री 11 के सामने। और ये पुण्य नगरी आपके स्क्रीन पर है, प्रथम स्पोर्ट द्वारा दिखाई दे रही है। और प्रहार प्रीमियर लीग 2026 अपडेटेड बाय आईस्पेल। अब दूसरी पारी बहुत महत्वपूर्ण है, उससे पहले टॉस भी किया जाएगा। वो 2 टीमें वो भी तैयार है अगले मुकाबले के लिए। दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण टॉससाठी या। सर्व संघांना सूचना आलेल्या आहेत। आदरणीय सचिन ढवळे सरांनी खेळाडूंना विनंती केलेली आहे, आपण सर्व खेळाडूंना कॅप दिलेले आहेत, तर प्रहार प्रीमियर लीगचा कॅपच परिधान करून आपण आतमध्ये जा, दुसऱ्या कुठल्या कॅप घालून जाऊ नका। एकतर घालू नका आणि घातली तर प्रहार प्रीमियर लीगचीच घाला। खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करा मॅनेजमेंट टीम। आणि दोन्ही संघांना विनंती करतो, संघ नायक टॉसला चला। सन्माननीय प्रतीक दादा वारे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होणार आहे। मी विनंती करतो आपण
संघनायक चला टॉसला. सेमिनार सध्या तुमच्या स्क्रीनवर आहेत. नांदेडमध्ये झालेला सेमिनार आहे. सगळे फ्री सेमिनार्स आहेत. इस्लामपूर, सांगली, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन हे सगळे सेमिनार्स घेतलेले आहेत. सचिन सरांनी 500हून अधिक जणांचं रक्तदान आणि शिवजयंती निमित्त हे रक्तदान त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि आपण पाहतोय सध्या तरी जे ॲस्पिरंट्स आहेत, स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत, त्यांच्यासाठी संख्यात्मक अभियोग्यता म्हणजेच अंकगणित हे पुस्तक सर्वत्र प्रदर्शित आहे. प्रत्येक शॉपमध्ये तुम्हाला ते मिळेल. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तो एक हातखंड आहे सचिन सरांचा. बुद्धिमत्ता चाचणी, तर्कक्षमता परीक्षण, अंकगणित, मॅथ्स अँड रिझनिंग. आणि सन्मान्य विनोद ढवळे सरांना विनंती करतो, आपण टॉससाठी या लवकर. सर 1 मिनिट. विनोद ढवळे सरांना विनंती आहे. प्रतीक भैया वारे. नाणेफेकीचा कौल इथे संपन्न होणार आहे. शेरू लोहार, शेरू लोहार चला लवकर. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचा आपल्याला. कुणाल सर कॉमेंट्री सुरू ठेवा. कॅप्टन्स येत आहेत, तुम्हाला सूचना देतो. चला तर आता सामन्याला सुरुवात होते. 95 धावांचं लक्ष्य पहिल्याच ओव्हरमध्ये. प्रसन्न पाटील गोलंदाजीसाठी तयार. पहिलाच बॉल एक्सप्रेस आहे, पडल्यानंतर कटर सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट. ही सुरुवात आहे प्रसन्न पाटीलची. आणि रिदम पा त्याच्या गोलंदाजीमध्ये भरपूर क्रिकेट खेळलं जात आहे, सातत्याने क्रिकेट खेळत आहेत, परंतु तो थकवा जाणवत नाहीये पहिल्या बॉलवर तरी. तो प्रवास करून क्रिकेट खेळणं.
यावेळेला कडक शॉट आहे, बॉल चाललाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने, कडक पंच केलाय, बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. येतोय पहिला प्रहार चौकार. तुषार रणदिवे, मी म्हटलं होतं मगाशी देखील या ग्राउंडवर नेहमीच त्याची बॅट तळपते. थोडासा क्रिजच्या आतमध्ये गेला, त्यानंतर पंच केला कव्हर्सला, तिथून चौकार वसूल केलाय. 4 धावा येत आहेत. शॉर्ट फाईन, शॉर्ट थर्ड, गली पॉइंट 38 सर्कलच्या आतमध्ये, मिड ऑफ मिड ऑन, मिड विकेट डीप मध्ये रोहित शर्मा स्टँडच्या दिशेने. आणि खेळाडू आता तो कव्हर्सला सेट केलाय त्यांनी. प्रसन्नाच्या विरुद्ध ते आक्रमण. आखो टप्प्याचा बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न फसलाय, बॅटची लिडिंग एज, विकेट कीपरने कमाल केली, झेल टिपलाय आकाशने, सोप्पा झेल त्याच्यासाठी, फलंदाज बाद. विकेट आली आहे. हा बॉल पा खेळपट्टीच्या डेप्थला हिट केला आणि थोडासा मागे टाकला, कठोर होता, बाहेर निघणारा बॉल आणि तो स्किड होत असताना बॅटची कडा घेतली. विकेट आली आहे. ऑन साइडला बॅट फिरली, पुलचा फटका, टॉप एज, विकेट किपरचा चांगला प्रयत्न, आकाश तारेकरने हा झेल टिपलाय. याच रिदमची मी चर्चा करत होतो. हा काय रिदम दिसते, गोलंदाजी करत असताना एक्सप्रेशन्स टिपले जातात आणि जास्त सेलिब्रेशन नसते याच्या विकेटमध्ये. हा गोलंदाज तसा आहे, ऑलवेज डाऊन टू अर्थ, कधी जास्त सेलिब्रेट करत नाही विकेट घेतल्यानंतर, सुनील नारायण सारखा. आणि त्याचमुळे हा खेळाडू नेहमी चर्चेमध्ये असतो. विकेट मिळते प्रसन्न पाटीलला. मी प्रवासाच्या बाबतीत चर्चा करत होतो. सिंधू नायक चषक, वैभववाडी, गगन बावडा घाटामार्गे परत इथपर्यंत येणं, 302 किलोमीटरचा प्रवास, रात्रभर जागून प्रवास करणं, सकाळी परत दुपारी येऊन क्रिकेट खेळणं एवढं सोपं नाहीये. खेळाडूंसाठी नाहीये, कॉमेंटेटरसाठी नाहीये. भरपूर प्रवास सातत्याने आमचे सगळे समालोचक मित्रही करतायत, खेळाडू करतायत. परंतु तरी देखील क्रिकेटमध्ये सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न आणि त्या दिवशी संघ क्वालिफाय झाला. 6 मॅचेसचं शेड्यूल, त्याच्यामधून शेवटचा सामना खेळून परत रात्री घरी जाऊन दुसऱ्या दिवशी अनेक मॅचेस. कारण हा जो मागचा वीक आहे, अनेक ठिकाणी मानगाव असतील, कोकणात असतील, गोव्यामध्ये असतील, भरपूर आयकॉनच्या स्पर्धा होत्या. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ट्रॅव्हलिंग करून हे सगळे खेळाडू दमखम दाखवतात, खेळतात. हॅट्स ऑफ टू यू बॉयज. बॉल पडल्यानंतर जास्त बाहेर निघतोय, यावेळेला व्हाईट बॉलचा निर्णय येतोय आणि इकॉनॉमी सेट आहे पूर्णपणे या क्रिकेटच्या माध्यमातून. करिअर म्हणून आता खेळाडू पाहू लागलेले आहेत या टेनिस बॉल क्रिकेटला. पूर्वी टेनिस बॉल क्रिकेट खेळणं म्हणजे मग एका वेगळ्या अंदाजाने पाहिलं जायचं या खेळाडूंकडे. परंतु आता टेनिस बॉल क्रिकेटर जी मेहनत घेत आहेत, आपले सर्वच टेनिस बॉल क्रिकेटर आता आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंगही होत आलेले आहेत, मिळकत त्यांना आहे आणि त्याचमुळे टेनिस बॉल क्रिकेटला एक वेगळं वलय आलंय. प्रशांतजी, चर्चा त्याचमुळे या क्रिकेटच्या स्पर्धेची होते. ISPL सारखी स्पर्धा येते, प्रेसिडेंट कप सारखी स्पर्धा येते, बिग बॅश लीग्स येत आहेत, प्रहार प्रीमियर लीग आहे, अशा अनेक स्पर्धा आहेत जिथे तुम्हाला ती संधी मिळते. मग रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असो, देवगडची आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी असो, या स्पर्धा सुप्रीमो ट्रॉफी असो, या सगळ्या स्पर्धांनी एक वेगळं व्यासपीठ निर्माण करून दिलंय. बॉल हवेत आहे, पुल करण्याचा प्रयत्न फसलाय, फिल्डर खाली येत आहेत, परंतु इथे बॉलच दिसलेला नाहीये. त्याचं कारण आहे सूर्याची किरण आणि ताळमेळ, हेच दिसलेलं नाहीये दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान. आणि शेवटी तो कॉलिंगही महत्वाचं असतं. कॅच कोण घेणार, दोघांच्या मधोमध बॉल पडतोय. चैतन्य पाटील तिथे होता आणि अखेर त्या धावा मिळताना दिसतील. टीमची धावसंख्या 8. रन, 5 बॉलचा खेळ संपलाय. प्रसन्न पाटील, शेवटचा बॉल, आता टायमिंग चांगलाय. हा ढगात लाइटिंग लावत गेलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, सिक्सर. चेक. प्रहार प्रीमियर लीग मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सेमीफायनलचा दुसरा सामना, पहिला सामना मैदानामध्ये सुरू होणार आहे आणि पहिली सेमीफायनल व्यंकटेश वॉरियर्स विरुद्ध कुलकर्णी काका, या दोन तगड्या संघांमध्ये. व्यंकटेश वॉरियर्सचे संघनायक आपल्यासमोर इथे धनंजय बिंताडे आणि शेरू लोहार
संघनायक असणार आहे कुलकर्णी काका 11 संघाचे प्रतीक जी वारे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करतो. प्लीज फ्लिप दी कॉइन. कॉल असेल धनंजय बेंताडे यांचा. फाउंडेशन हा कॉल येतोय आणि यस आलेला आहे. अकॅडमी टॉस जिंकला. शेरू काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. निश्चित तुम्हाला शुभेच्छा असतील. आपण इंटरव्ह्यूसाठी येणार नाही आहोत. मॅच मैदानामध्ये सुरू आहे. मॅचचा आस्वाद घेऊ. पहिली सेमीफायनल इथे निश्चित झालेली आहे आणि कुलकर्णी काका 11 संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. थांबूया इथेच. जाऊ कॉमेंट्री बॉक्समध्ये जे 2 धुरंधर आहेत, कुणाल दाते सर आणि प्रशांत आदवडे सर. थँक्यू. थँक्यू नरेश सर. स्वागत आहे परत एक वेळा आपलं सगळ्यांचंच या प्रहार प्रीमियर लीगच्या 14व्या पर्वामध्ये, जिथे एलिमिनेटर राऊंड रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये क्वालिफाय होईल. जो संघ पराभूत होईल त्यांच्यासाठी 50,000 रुपयाचं पारितोषिक आहे. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. 14 धावा, 1 फलंदाज बाद. सेकंड ओव्हर मध्ये अभिषेक मोरे, नारपोली गावचा हा खेळाडू अभिषेक मोरे. आज त्यालाही संधी देण्यात आली आहे. रायगड प्रीमियर लीग मध्ये कमाल केली आहे नारपोलीच्या या अभिषेक मोरेने. चांगला गोलंदाज आहे. लेफ्ट आर्मर. पहिलाच बॉल कटर पडल्यानंतर बाहेर निघाला. हा नॅशनल लेग ब्रेक त्याचा अभिषेक मोरेचा. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात, चांगली रिदम. पहिला डॉट बॉल. या ओव्हरची सुरुवात चांगली झाली अभिषेक मोरेसाठी. दुसरा बॉल बॅकफुटला जात असताना स्लाइस केलंय. कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटवर स्लाइस झाला बॉल आणि थर्ड मॅनला बीट करून बॉल सीमा पार, चौकार. स्क्वेअर कटचा प्रयत्न क्रिचच्या आतमध्ये जाऊन, परंतु बॅटच्या एकदम कडेला लागला. स्लाइस झाला बॉल बॅटवर आणि सरळ गेला थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा येत आहेत. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या फुलते, आकार घेते, परंतु आक्रमण तर करावं लागणार आहे. टार्गेट 95चं आहे. तिथपर्यंत जायचं असेल ओव्हरमध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. अपील स्ट्रॉंग आहे. बॅटची कडा घेतली आहे. स्वतः फलंदाज निघालाय. पंचांच्या इशाऱ्याची वाटही पाहिलेली नाहीये. याला म्हटलं जातं खेळाडू वृत्ती. फलंदाज बाद. रणजित फराटे छेड काढली या बॉलची मी म्हणेन, कारण एवढा दूर बॉल शरीरापासून त्यालाही खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतल्याने आकाश सारेकरने कोणती चूक केलेली नाहीये. रणजित फराटे परतलाय. महत्वाची विकेट येते. धाबे दणानलेत सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमचे, मातोश्री 11चे, कारण थोडासा पिछाडीवर चाललाय संघ. दोन्ही ओव्हरमध्ये ते यश प्राप्त झालंय. प्रसन्नाला यश मिळालं. या ओव्हरमध्ये मोरेला यश मिळालं. हे सगळे स्टँड्स पहा, जे ते प्रेक्षक पहा. या रणरणत्या उन्हामध्ये देखील या क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटतायत. प्रहार प्रीमियर लीगचं हे 14वं पर्व आहे. ॲफिलिएटेड बाय ISPL इंडस्ट्री प्रीमियर लीग. नवीन फलंदाज किरण बेरड. फलंदाजीसाठी 18 धावा, 2 फलंदाज बाद. 9 चेंडूचा खेळ संपलाय. 12ची सरासरी सध्या तरी पाहायला मिळते, परंतु रिक्वायर रन रेट 17.11 चा आहे. 17च्या सरासरीने धावा आता तुम्हाला करायचे आहेत पुढे. किरण बेरड नावात रन आहेत, करावे लागतील. अमित तांबे हा देखील एक आक्रमक बॅटर. रणजित फराटे आउट झालाय 4 धावा आल्यानंतर. याही बॉलवर तो प्रयत्न होता आकाश सारेकरचा. एका हातामध्ये झेल घेण्याचा, लेफ्ट हँड मध्ये हा झेल होता आणि त्याचमुळे तो प्रयत्न फसला. असफल असा प्रयत्न आणि त्याचमुळे कॅच ड्रॉप. नाव मिळताना दिसेल तो चिमुकला पा आनंद घेत असताना क्रिकेटच्या स्पर्धेचा. आणि हे सगळे प्रेक्षक दुपारच्या सत्रात या सामन्याचा आनंद घेतला जातोय. प्रहार प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. पहिले शफल झाला, पहिलेच ओळखलं होतं गोलंदाजाने, त्यानंतर बीट केलं अमित तांबेला. अभिषेक मोरे काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. मी मगाशीच म्हटलं RPL मध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे रायगड प्रीमियर लीग मध्ये.
प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट आता खेळण्याची संधी मिळते. अंगद पाटीलचं मी कौतुक करेन, आकाश सारेकरचं कौतुक करेन. हे अनेक खेळाडू आता ते पुढे घेऊन आलेले आहेत. उस्मान पटेलचं मी कौतुक करेन. तर पुरस्कर्ते मिळवणं, खेळाडूंना चान्स देणं एवढं सोपं नाही. ओह काय फटका आहे, स्टँड अँड डिलिव्हर्ड, कडक शॉट. उस्मानच्या उजव्या बाजूने बॉलला पाठवले कवचला 4 रन. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, डोळ्यांचं पारणं फेडणारा हा कव्हर ड्राईव्ह होता. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, खतरनाक शॉट. कोणीच हलताना दिसलेलं नाहीये, इवन उस्मान देखील. बॉल फक्त बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. त्यानंतर तो टाळ्यांचा गजर प्रेक्षकांमधून, कारण हे दर्दी प्रेक्षक आहेत, यांना माहिती आहे शॉट सिलेक्शन चांगले आहे तर दाबा येतील. रोहित शर्मा स्टँड म्हणजेच मुंबई इंडियन्सचे फॅन्स तिथे बसतात. विराट कोहली स्टँड आरसीबीचे फॅन्स तिथे बसतात. MS धोनी स्टँड सीएसकेचे फॅन्स तिथे बसतात. पहिलं शतक काल सीएसके मध्ये आलं, संजू सॅमसनने ते ठोकलं. IPLचं पहिलं शतक आहे या वर्षातलं. पहिला विजयी मिळवला टीमने. आता तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल, त्यामुळे ISPL बॉल ओव्हर. गोलंदाजी होईल चैतन्य पाटील. चोवीस बॉल मध्ये 72 धावा करायचे, 72. पुढच्या 24 बॉल मध्ये ISPL बॉल ओव्हरला आता सुरुवात होते. मयूर वाघमारे आज स्क्वॉड मध्ये दिसत नाहीये आणि त्याचमुळे चैतन्य पाटील आपल्याला गोलंदाजी करताना दिसेल. त्याच्यामुळे हे जे बदल आहेत हे महत्वाचे ठरतात. खेळाडूंची अवेबिलिटी, खेळाडू उपलब्ध आहेत नाही आहेत, त्याच्या जागेवर रिप्लेसमेंट म्हणून कुठला खेळाडू आपण घेतला पाहिजे. चैतन्य बॅटिंग चांगली केली. चैतन्यने आता गोलंदाजी तो करताना दिसतो या ओव्हरच्या दरम्यान. थर्ड ओव्हरला सुरुवात. पहिला बॉल हवेत आहे, पुलचा फटका फसलाय. भरपूर दूरवरून फिल्डर येतील, परंतु त्या अगोदर बॉल निर्जन स्थळी पळतोय. एक धाव मिळते, टीमची धावसंख्या 24. कुणाल जी, इस मुकाबले में अमित तांबे के ऊपर सबकी निगाह रहेगी, खास करके बैटिंग में टॉप 10 अगर देखें तो टॉप 5 में है अमित तांबे और एक अर्धशतक इनके नाम पर है. 24 2 विकेट के नुकसान पर बने हैं. एक साइदर की जरूरत है. अगर अमित तांबे एक बड़ी पारी खेलते हैं तो मैच में मजा आएगा. हो नक्कीच, 72 धावा तुम्हाला करायच्या आहेत तर अमित तांबेची बॅट तडपणं गरजेचं आहे आणि त्या 24 बॉल मध्ये करायचे आहेत. आणि त्यातल्या त्यात एक षटक. ISPL बॉल ओव्हर आहे. चैतन्य पाटील पहिल्या बॉलवर एक सिंगल. व्यत्यय आलाय बॅटरला आणि त्याचमुळे तो थांबलाय. डेड बॉलचा निर्णय पंचांच्या माध्यमातून. संभाजी पाटील म्हणजेच बबलू पाटील यांचाही संघ इन ऍक्शन आहे या स्पर्धेमध्ये. पडल्यानंतर बॉल बाहेर निघाला. सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट. ISPL ओवर में चैतन्य पाटिल को जो बहुत बड़ा अवसर मिला है, मयूर वाघमारे नहीं खेल रहे हैं तो उसका फायदा उठाने की कोशिश करें. अगर यहाँ ये असरदार हुए ना तो आने वाले दिनों में इनको भी ISPL ओवर एक बार पे डालने का मौका मिल सकता है. एक नया कैरेक्टर इनके लिए. या अगोदर त्यांनी गोलंदाजी केली आहे या बॉलवर. जो सिक्सरचा बॉल वापरला जातोय ISPL बॉल ओव्हरच्या दरम्यान, त्याच्यामुळे त्याला माहिती आहे कशी गोलंदाजी केली जाते, करावी लागते आणि त्याचमुळे लगेच तो बॉल स्पेशलिस्ट ओव्हर रिप्लेसमेंट तुम्ही घेताय. मयूरच्या जागेवर त्याला खेळण्याची संधी देताय. त्याच्यामुळे त्याला माहिती आहे त्या संधीचं सोनं कशा पद्धतीने करता आलं पाहिजे. यावेळेला उलटा फटका सजवलाय. थर्डमॅन आतमध्ये धावा मिळताना दिसतील. शॉर्ट बॉलचा चांगला वापर केला पॅटर अमितने. बॉल सीमा पार 4 रन चौकार. ट्रम्प कार्ड खिलाड़ी अमित तांबे बहुत अच्छी बल्लेबाजी करते हैं. आप देखिए इनका शॉट, रचनात्मक बल्लेबाजी
टप्पा एक बार भी देखे तो बहुत शॉर्ट गेंद थी, समय मिला बल्लेबाज को और फ्लैंक थ्री पर गली के बीच वो गैप था, उस गैप में गेंद को खेला गया। बेहतरीन बल्लेबाजी अमित तांबे द्वारा। आणि मागचे सगळे बॉल अमितने पाहिले की हा जो गोलंदाज आहे हा लेग कटरचा प्रयत्न करतोय आणि त्याचमुळे विथ द स्पिन जर तुम्हाला खेळायचं असेल तर बॅट उलटी करणं गरजेचं आहे आणि त्याचमुळे हा फटका त्याने सजवलाय। थर्ड मॅन आतमध्ये आहे, त्याचा फायदा उचलत असताना 4 धावा, 29 रन। स्टेप आउट केलंय, बॉल हवेत आहे, मिड ऑन मागे चाललाय परंतु त्याच्या अगोदर काव कॉर्नर मधून एक फिल्डर येतोय, झेल टिपला जाईल, फलंदाज बाद। सोच तो बिल्कुल बहुत अच्छी थी अमित तांबे की, कदमों का इस्तेमाल करते हुए गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजना चाहते थे। ये जोखिम भरा स्ट्रोक था और उछाल ज्यादा था, टप्पा ऑफ स्टंप के बाहर था, आंखों से दूर गेंद जा रही थी, उस गेंद को खेल दिया था काउ कॉर्नर बाउंड्री लाइन की तरफ। खिलाड़ी सतर्क सावधान, लिया कैच, अपोनेंट टीम का हुआ नुकसान। सबसे बड़ा विकेट है, प्राइस विकेट, बल्लेबाज अमित तांबे बैक टू द पेवेलियन। चांगला झेल डीप काउ कॉर्नर मध्ये मोरे यांचा। चांगलं जजमेंट इथे पाहायला मला, किरण देखील होता तिकडे परंतु पा नजर पा शेवटपर्यंत ठेवली बॉलवर, एक अप्रतिम झेल त्याने टिपलाय। नवीन फलंदाज मयूर कारंडे, आता फलंदाजीसाठी धिप्पाड शरीरयष्टी असलेला हा खेळाडू, मोठमोठे फटके मारण्यासाठी जाणला जाणारा खेळाडू, धावा कराव्या लागणार आहेत, मोठे फटकेच मारावे लागणार आहेत, तीच अपेक्षा आता टीम मॅनेजमेंटची देखील असेल या खेळाडूकडून। खरं दबाव बनलाय, प्रेशर मध्ये आहे संघ, विकेट रेग्युलर इंटरव्हल मध्ये नियमित अंतराळात विकेट गमावलेले आहेत, हे आमचं मुख्य व्यासपीठाचं दृश्य। सगळ्यांचं सहर्ष स्वागत, भरपूर मोठा मित्र परिवार सचिन ढवळे सरांचा आहे। सामाजिक क्षेत्रामध्ये देखील खूप चांगली कामं ते सातत्याने करत आलेले आहेत आणि तो एकोपा, ती बांधिलकी ते नेहमीच जोपासत आलेत आणि त्याचमुळे हा जो महासंग्राम आहे वर्षातून 2 वेळेला आपल्या भेटीला येतो। हे आमच्या कॉमेंट्री बॉक्सचं दृश्य तुम्ही पाहताय, हातखंड आहे टेलिकास्ट मध्ये, सगळ्याच कॅमेरामॅनचं कौतुक व्हायला पाहिजे। यावेळेला बॉल थोडस बाहेर, आता पिचिंग पाहिली जाईल, त्यानंतर आमची संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी। कोमल सरांना आपण पाहू शकता तिथे आणि खूप छान अनेक पुस्तकं जी आता लिहिले गेलेली आहेत विद्यार्थ्यांसाठी, त्यामध्ये कोमल सरांचा फार मोठा वाटा आहे, आज त्यांना आपण पाहू शकता। आणि लाईव्ह टेलिकास्ट अत्यंत सुंदर, यात काही शंका नाही आहे। एक कॅमेरामॅन पूर्ण मैदान फिरत असतो, 10 कॅमेऱ्यांचा वापर प्रथम स्फोटच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। हे मागाशी पण कुणाल सर म्हटलं की अनेक वेगवेगळ्या स्पर्धा प्रथम स्फोट लेदर बॉलच्या करत असतात आणि त्यामुळे एक वेगळं विजन, एक वेगळा इंटेन आपल्याला बघायला मिळतो। अगदी प्रत्येक छोटी छोटी गोष्ट टिपण्याचा प्रयत्न प्रथम स्फोटने केलाय। हाच फरक आहे टेनिस बॉल क्रिकेट ब्रॉडकास्टर आणि त्यातल्या त्यात लेदर बॉल क्रिकेटमध्ये ब्रॉडकास्टिंग करणाऱ्या टीमकडे, कारण वेगवेगळ्या गोष्टी त्यात दाखवतात, तो अनुभव येतो ब्रॉडकास्टिंग करत असताना, मग ते हायलाइट्स असतील, फॉल ऑफ विकेट्स असतील, त्यानंतर चौकार षटकार कशा पद्धतीने बॅटरने मारल्या त्या गोष्टी असतील, बाउंड्रीज असतील, विकेट्स, या सगळ्या गोष्टी त्याच वेळेला तुम्हाला दाखवण्याची संधी मिळते। ज्यामुळे एखादा कॉमेंटेटर ती चर्चा करतो की पॉज मिळाला, मग अशी आपण जी चर्चा करत होतो त्या अगोदर ऍक्शन रिप्ले पाहूया। हा बॉल पहिला तर तो खेळपट्टीच्या बाहेर पडलाय, परंतु त्या क्रीजच्या आतमध्ये की त्या लाईनच्या अगोदर, या सगळ्या गोष्टी आता तपासल्या जातील। व्हाईट बॉल दिला जाईल की नो बॉल दिला जाईल याच्याविषयी ती चर्चा आहे। जी हाँ, इस वक्त दूध का दूध पानी का पानी तो होने वाला है। प्रथम स्फोट पर इट्स नो बॉल। नो बॉल का मतलब है इस मुकाबले में बल्लेबाजी करने वाली टीम के लिए, मातोसिब 11 टीम के लिए ये खुशियों की घड़ी है, कमबैक करने का मौका मिलेगा और अपने बाजू खोलने का मौका, ये बहुत बड़ा अवसर है बल्लेबाज मयूर कारंडे के लिए। नो बॉलचा निर्णय दिलाय पंचांनी। हा बॉल देखील हलकासा बाहेर निघतोय, पंचांचा इशारा, वाइड बॉल, फ्री हिट कंटिन्यू। चैतन्य पाटिल का इंटेंस सही है, ऑफ स्टंप के बाहर आंखों से दूर रखना चाह रहे हैं लेकिन कंट्रोल नहीं है, काफी ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी कर रहे हैं। फ्री हिट कंटिन्यू, क्या मयूर कारंडे यहाँ स्प्रीट पर ट्रीट देंगे, वो देखना बहुत दिलचस्प है। चैतन्य पाटील, ISPL बॉल ओव्हर, बॉल हवेत आहे, संधी निर्माण झाली परंतु फ्री हिटचा बॉल आहे, त्याच्यामुळे एक धाव तर मिळेल फलंदाजाला। सिंगल, टीमची धावसंख्या पुढे जाते।
32 धावा। इस मुकाबले में मोमेंटम गेंदबाजों के पास है और मयूर कांडे जो खिलाड़ी है वो बड़े स्ट्रोक के लिए जाने जाते हैं। किरण बेरड को थोड़ा बेहतर बल्लेबाजी करने की जरूरत है। चैतन्य पाटिल के ओव्हर की बात करें तो मिस्टर एक्स्ट्रा बहुत ज्यादा है इस ओव्हर में। हो आता 20ची सरासरी गाठायची आहे, कारण करंट रन रेट जर आपण पाहिला तर फक्त 11च्या आसपास आहे. शॉर्ट बॉलचा वापर, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आणि पंच सांगतात 1 फॉर दी ओव्हर, परंतु बॅटिंग टीमने DRS घेतलेला आहे व्हाईट बॉल साठी. हा निर्णय त्यांचा येतोय, चॅलेंज करण्यात आलेला आहे ऑन फील्ड अंपायरच्या निर्णयाला. अब देखते हैं इस बार का क्या इशारा होगा, क्या डिसीजन होगा बट्टी हुई अंपायर का। 32 विकेट के नुकसान पर है। मयूर कांडे एक पर बल्लेबाजी कर रहे हैं, इनके ऊपर निगाह रहेगी। अगर ये बेहतर बल्लेबाजी करते हैं आने वाले ओवर में, आने वाले 3 ओवर में तो मजा आएगा। चैतन्य पाटिल बहुत ही अनुभवी खिलाड़ी उनके साथ है, उस्मान जैसे खिलाड़ी, तो आकाश तारेकर हैं, तो उसका फायदा भी इनको मिल सकता है। मयूर कांडे की बात करें तो इंस्टाग्राम FB पर आप अगर जाके देखेंगे तो इनके जो सिक्सर है बहुत सारे रील वायरल हुए हैं और बड़े स्ट्रोक खेलते हैं। मैदान के ऑफ साइड पर, मैदान के ऑन साइड पर, मैदान के दोनों तरफ रन बटोरने की क्षमता रखते खिलाड़ी, इनके ऊपर निगाह रखी। ये वैसे खिलाड़ी वायरल है, अभी टीम बैकफुटर है, लेकिन क्या बताएं आने वाला समय क्या बल्लेबाजों का होगा वो देखना बहुत जरूरी है। अभी भी डिसीजन पेंडिंग है। आलाय तो निर्णय आता. थोडस स्टेप आउट करत असताना फलंदाज, त्याच्यानंतर बॉलने घेतलेली ती उसळी ऑन फील्ड अंपायरने 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग दिली होती आणि त्यानंतर DRS चा वापर इथे करण्यात आलाय. वाईड बॉल आहे, कारण डोक्यावरून हा बॉल गेलाय. स्टेप आउट करून देखील तो रीच मध्ये नव्हता बॅटरच्या, तिथूनही तो डोक्यावरून गेलाय. त्याच्यामुळे 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग येईल आणि त्यातल्या त्यात रिव्ह्यू रिटेन झालाय बॅटिंग करणाऱ्या टीमचा. सक्सेसफुल रिव्ह्यू. चैतन्य, ते कंट्रोल, सीम प्रेझेंटेशन, या सगळ्या गोष्टी सातत्याने आपण त्याची चर्चा करतोय, परंतु किरण बेराडला एक मोठा डाव खेळणं गरजेचं आहे. मोठे फटके मारायचे आहेत, आक्रमण करणं गरजेचं आहे, कारण सध्या परिस्थिती बॅटिंग करणाऱ्या टीमची विपरीत आहे. 11ची सरासरी गाठली आहे. समोर मारलाय फटका, पूल करण्याचा प्रयत्न, इथे मात्र किरण पवारला हुलकावणी देत मिडॉनच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावा मिळतील. चौकार. धावा झालेल्या चौकाराच्या मदतीने 37 3 ओव्हरचा खेळ समाप्त. मयूर कांडे एक पर की तरह किरण बेरड ने इस बार अच्छा स्ट्रोक खेल दिया कंट्रोल के साथ, बॉलर के सर के ऊपर से। यहाँ खिलाड़ी तैनात थे मैदान पर, उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई 4 रनों के लिए। हंसते हंसते कट जाए रस्ते। स्ट्रोक के साथ बल्लेबाजों के हौस थोड़े से बढ़ गए। उम्मीदें बढ़ाने वाला ये अच्छा स्ट्रोक था किरण का। कुछ देर के लिए चर्चा होगी बीच मैदान पर, लेकिन समय ज्यादा नहीं जाना चाहिए, वक्त बहुत इंपॉर्टेंट है। उसके बाद में सेमीफाइनल का मुकाबला आना बाकी है, लेकिन आखिरी गेंद पर कुणाल की जो चौका है ना, उसके बाद में थोड़ा सा चर्चा करने के लिए मजबूर किया किरण बेरड ने। हो, नक्की चर्चा होईल, कारण धावा आलेल्या आहेत मागच्या ओव्हरमध्ये. 14 धावांचं षटक आलंय. 20 रिक्वायर रन रेट आहे ऑलमोस्ट 19.33. जर 95 पर्यंत तुम्हाला मजल मारायची असेल तर या मैदानावर काही घडू शकतं. शक्य आहे. मयूर कांडे खेळतोय, किरण बेराड खेळतोय, दोन्ही खेळाडूंकडे ती आक्रमण करण्याची क्षमता आहे, परंतु आता एंड चेंज केलाय प्रसन्न पाटीलचा. मगाशी कॉमेंट्री बॉक्स पॅव्हिलियन एंड कडून त्यांनी गोलंदाजी केली, आता हॉस्टेल एंड कडून तो गोलंदाजी करतोय फार एंडने. अनुशासन उनकी ताकत है, बहुत बढ़िया गेंदबाजी करते हैं। और इस वक्त स्कोर 37 पर 3 ओवर का खेल समाप्त हुआ। जीतने के लिए अभी भी बहुत बड़ा टारगेट आपके सामने, बहुत बड़ा लक्ष्य है। अगर टारगेट बहुत बड़ा है ना, तो अपोनेंट टीम के गेंदबाजों को आपको टारगेट करना पड़ेगा, तभी जाकर आपका टारगेट पूरा हो सकता है। प्रसन्न पाटिल पहले ओवर में 14 रन 1 विकेट। स्ट्राइक रन पर किरण बेरड, नॉन स्ट्राइक रन पर मयूर कांडे। सांगी प्रीमियर लीग में 2 साल पहले क्या बल्लेबाजी की थी मयूर कांडे ने, बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हैं। स्ट्राइक रन पर मयूर कांडे 1 पर बल्लेबाजी करें और दूर वाले एंड से गेंदबाजी करने के लिए प्रसन्न पाटिल। टप्पा खाते गेंद अंदर की तरफ आई, शपलों के आंसर पर खेलना चाहते थे, गेंद शरीर पर लगी है। विकेट कीपर इस गेंद को गैदर करे, रन बनाने का कोई मौका नहीं है।
ऑन मेरिट गोलंदाजी. समोर जरी लेफ्ट हँडेड बॅटर आहे तरी देखील त्याच्या स्ट्रेंथवर गोलंदाजी करतोय. पडल्यानंतर बॉल आतमध्येच आणलाय. तसं पाहिलं तर हा सोपा बॉल ठरतो लेफ्टी बॅटरसाठी, परंतु स्ट्रेंथ, आपली जी स्ट्रेंथ आहे त्याच्यावर जर तुम्ही गोलंदाजी कराल तर मात्र तुम्ही यशस्वी होता, आणि ते दिसलं या पहिल्या बॉलवर प्रसन्न पाटील कडून. जी हाँ, उसी लेन पर गेंदबाज और मयूर करंडे बाल बाल बचे, बैकफुट पर लेके जा रहे हैं और रफ्तार अच्छी है, टर्न जो है शार्प है, बहुत अच्छी गेंदबाजी करते इस वक्त प्रसन्ना. हो, नक्कीच तो त्याचा नॅचरल लेग ब्रेक, परंतु लेफ्टी बॅटरसाठी ऑफ कटर जो आतमध्ये येतोय, आणि त्याचमुळे आपण पाहतोय बॉडी लाईन गोलंदाजी होते. हिट विकेट होता होता वाचलाय. स्टंपवरून उडी घेतली मयूर करांडेने. टीमची धावसंख्या 37, सलग 2 चेंडू निर्धाव प्रसन्न पाटीलचे. ऑफ टर्म के बाद तेज दरार गिर, ये वेरिएशन था, लेन बॉल और थोड़ा अब देखिए 2 मीटर की तरफ चले गए. बहुत बढ़िया चतुराई के साथ गेंदबाजी प्रसन्ना द्वारा. पहिले 2 बॉल त्याचे नॅचरल लेग ब्रेक जे ऑफ कटर होते लेफ्टी बॅटरसाठी, हा एक्सप्रेस होता, हा थोडासा पुढे टाकला. माहित होतं की परत लेग ब्रेक जर टाकला तर तयार आहे बॅटर पुल करण्यासाठी, आणि म्हणूनच बॉल पुढे ठेवला. याच्यावरून काय दिसलं, टेंटेटिव्ह फुटवर्क बॅटरचं. माइंडसेट गोलंदाजाचा खूप चांगला आहे, परंतु फुटवर्क फलंदाजाकडे नव्हतं. जी हाँ, अब बाउंसर की तरफ चले गए. क्या वेरिएशन है, 2 लेन बॉल, एक तेज तरार गेंद ऑफ टर्म के बाहर और उसके बाद में अपने कंधों का सही इस्तेमाल. 2 नॅचरल लेग ब्रेक, त्याच्यानंतर एक क्विकर वन, आणि त्याच्यानंतर शॉर्ट बॉलचा वापर. बाउन्सर टाकलाय. खरोखर चांगली गोलंदाजी. माइंडसेट पाहिजे तुमच्याकडे, तुमच्या डोक्यात क्रिकेट पाहिजे. तुम्ही कशा पद्धतीने क्रिकेट खेळता, मैदानात काय करता याला महत्व नाही, परंतु डोक्याने ज्यावेळेला क्रिकेट खेळता त्यावेळेला या सगळ्या गोष्टी दिसतात. आणि सलग 4 डॉट बॉल. शॉट पे गेंद बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, फाइन लेग पर खिलाड़ी. 5वीं गेंद पर मयूर करंडे के संघर्षपूर्ण पारी समाप्त हुई है, बड़ा विकेट मिल गया. 5 डॉट बॉल. पहिल्या 4 बॉलवर तर ऑडी कंपनीचा लोगोच काढला बॅटरच्या नावासमोर, आणि त्याच्यानंतर 5व्या बॉलवर परत एक वेळा शॉर्ट बॉलचा वापर, बॅटची वरची कडा. आणि किरण जाता जाता तेच सांगतोय, तीच चर्चा होते मयूर करांडे बरोबर की खेळपट्टीच्या डेप्थला हिट करतोय हा गोलंदाज. पडल्यानंतर कसा झपकन बॉल उचळी घेतोय, बॅटची वरची कडा, फाईन लेगला. किरण पवारची आता कोणती चूक नाहीये, झेल टिपलाय, मयूर आउट. बड़ी सफलता मिली है. स्कोर 37 पर 4, 5वां ओवर प्रगति पर है. बहुत महत्वपूर्ण मुकाबला. प्रसन्ना ने प्रसन्न किया, अपनी टीम के लिए प्रसन्न किया. क्या जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं प्रसन्न पाटिल. 4 बिंदी गेंदे, 5वीं गेंद पर विकेट है. आखिरी गेंद इस ओवर के शेष. सीधे बल्ले से खेलना तो चाहते थे, कवर की तरफ गेंद चली गई. इस बार थर्ड मैन बाउंड्री की तरफ, क्या भाग्य का साथ मिलेगा, बिल्कुल भाग्य का साथ. गेंद बाउंड्री के बाहर, आखिरी गेंद पर चौका. 5 बॉल चांगले टाकले, शेवटच्या बॉलवर मात्र बॅटची कडा घेऊन बॉल गेलाय. याला गोलंदाज काहीच करू शकत नाही. नक्कीच निर्धाव षटक येता येता राहिलं. इथे फिल्डर तैनात होता किरण पवार, परंतु त्यालाही प्रयत्न करता आला नाही, अपयश आलंय. सरळ सीमारेषा पलीकडे 4 धावा येत आहेत. ओव्हरची होते समाप्ती. या ओव्हरमध्ये 4 धावा आल्यात. विकेट घेतली मयूर करांडेची. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 41 धावा झाल्यात. रिक्वायर रन रेट मगाशी 19.33 होता, आता तो 27 वर पोहोचलाय. 54 करायचे आहेत पुढच्या 2 ओव्हरमध्ये. और बल्ले चैलेंज रहेगा इस मुकाबले में, क्योंकि स्कोर 41, 4 विकेट के नुकसान पर है. इसी ओवर को थोड़ा और बड़ा करना था आपको. और मयूर करंडे जैसे एक बेहतरीन बल्लेबाज आपके पास थे, लेकिन आज मयूर करंडे अच्छा प्रदर्शन नहीं कर पाए. प्रसन्ना ने सदी गेंदबाजी की. सफल ओवर का खेल समाप्त हुआ. 4 ओवर के बाद 41, 4 विकेट के नुकसान पर 12 गेंदों का खेलाना बाकी है और 12 गेंदों में 54 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. गेंदबाजी में परिवर्तन, सचिन मोरे आए गेंदबाजी करने के लिए. इस वक्त अगर देखें तो मातोश्री 11 टीम का पलड़ा बारी है. क्या इस मुकाबले में किरण बेडर एक धुआंधार पारी खेलेंगे? क्या इसी ओवर को आप बड़ा करेंगे? क्या इसी ओवर में थोड़ा मोमेंटम आप आपके पास लेके आएंगे? वो देखना बहुत जरूरी. साई कृपा की बात करें तो बढ़िया प्रदर्शन गेंदबाजों का, अपने रन बनाए, उसके बाद में गेंदबाजी बहुत बढ़िया. क्योंकि बल्लेबाज रन बनाते हैं, वो रन गेटर हैं, लेकिन गेंदबाज जो है ना आपको जीत दिलाते हैं. इसलिए गेंदबाजी बहुत महत्वपूर्ण. हो, नक्कीच गोलंदाजच तुम्हाला स्पर्धा जिंकून देतात. ऑफ टर्म के बार बहुत अच्छी गेंद, उस्मान लॉन्ग ऑफ की तरफ है. 1 रन मिलेगा. कुणाची इक्के दुक्के से बात नहीं बनेगी. आणखीन एक उभरता सितारा सचिन मोरेला संधी देण्यात आली आहे. उस्मान पटेल असतील, अंगद असतील, आकाश तारेकर असतील, या सर्व खेळाडूंनी
अनेक यंगस्टरला आता पुढे आणलंय. त्याच्यामध्ये सचिन मोरेचं मी नाव घेऊन पहिला बॉल सिंगल आली आहे. ये ज्यादा ऑफ टाइम के बाहर अक्षय निर्मल अमर तेरे का बढ़ रहा है, वाइट बॉल का इशारा. 3-4 बड़े स्ट्रोक तो चाहिए कम बैक करने के लिए, मोमेंटम नहीं है. मैं तो समझता हूँ एक बड़ा स्ट्रोक खेलिए बल्ले के बीचों बीच खेलिए, तब जाकर कॉन्फिडेंस बढ़ेगा. सचिन मोरे गेंदबाजी कर रहे हैं. स्कोर 43, 4 विकेट के नुकसान पर. सीधे बल्ले से बल्ले के बीचों बीच तीर से समान छू लिया आसमान. बल्लेबाज खड़े सीना तान. अनिकेत के बल्ले से बहुत ही खूबसूरत स्ट्रोक. चेरन लेग कटर टाकण्यासाठी हा पटाईत आहे सचिन मोरे, परंतु डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट हिट मारला अनिकेत रोडेने. रोडवरच पाठवलाय बॉल आणि तो देखील स्ट्रेट बॅटने. अगेन्स्ट द टर्न खेळणे एवढं सोपं नाहीये, कारण लेग कटर बॉल टाकतोय. राईट हँडेड बॅटर आहे, राईट हँडेड सीमर आहे आणि त्याच्या विरुद्ध अगेन्स्ट द टर्न स्ट्रेट हिट. खरोखर चांगला फटका होता. प्योर टाइमिंग और गेंद के पिच तक आप पहुंचते ना तो ये खेलना आसान हो जाता है. बल्ले के बीचों बीच बल्ले का पूरा चेहरा दिखाया था. शरीर का संतुलन बहुत ही बेहतरीन था. रिवर्सिव खेलना चाहते थे रत्ना पर खेलने की कोशिश. इस बार बल्लेबाज बीट हुए और विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई मौका नहीं है. आता अगेन्स्ट द टर्नची चर्चा करत होतो आपण. वेळ संपलेली आहे, त्याच्यामुळे एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये सजवावा लागेल. हा तो फटका होता अगेन्स्ट द टर्न. तो स्ट्रेट मारला होता आणि त्याच्यानंतर मग विथ द टर्न खेळण्यासाठी रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न झाला. तिथे बीट केलंय बॅटरला गोलंदाजाने. शानदार गेंदबाजी भी हो रही है. तेज तर्रार गेंद काफी ऑफ टाइम के बाहर वाइड यॉर्कर डालना चाह रहे थे. लेग कटर गेंदबाजी के साथ वाइड यॉर्कर एक अच्छा बिल्कुल विकल्प है, लेकिन कंट्रोल भी होना बहुत जरूरी है. इस बार कंट्रोल नहीं था. 31 वर गेलाय रिक्वायर रन रेट. तो वाईट बॉलने आता परत 30 वर आणलाय. 50 धावा, 4 फलंदाज बाद, 5वं षटक. फुल टॉस गेंद शॉट अच्छा लॉन्ग ऑन बॉडी की तरफ गेंद को खेला गया. पीछे खिलाड़ी है, लॉन्ग ऑन पर एक ही रन मिलेगा. दबाव पड़ेगा इससे बल्लेबाजी के ऊपर. वो सिंगल डबलने काहीच फरक पडणार नाहीये. फिल्डिंग करत असताना साई कृपा सुपरस्टारला मातोश्री 11 हडपसरच्या विरुद्ध या मॅच मध्ये 51 धावा, 4 फलंदाज बाद झालेत. फुल टॉस ऑन साइड पर खेल दिया. ऑन साइड पर बाउंड्री लाइन के बाहर फ्लैट. चौका या छक्का. अक्षय निर्मल क्या इशारा करेंगे. बल्लेबाज का इरादा है पक्का और ये लगा शानदार छक्का. फुलर लेनचा बॉल होता मिड विकेट रिजन मध्ये. फ्लॅट अँड फ्युरियस बॉल सरळ त्या बाउंड्री रोपच्या बाहेर पडलाय. चांगलं टायमिंग, चांगला फटका. 6 धावा येत आहेत आणि हे फटके थोडेसे उशिराने आले तसं म्हणायला हरकत नाहीये. लवकर यायला पाहिजे होते तर मजा आली असती. 57 धावा. इस बार ऑन साइड पर तारामंडल में हाई फ्लाई इनटू द स्काई गेंद कर रही है टाटा बाय बाय. इट्स अ सिक्सर. खतरनाक शॉट. मागच्या 2 बॉलवर 2 सिक्सेस मारलेले आहेत किरण बेराडने. 2 षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 63. नक्कीच हावी झालाय या ओव्हरमध्ये. मोरेच्या विरुद्ध ते आक्रमण पाहायला मिळालं. सचिनच्या विरुद्ध एक फुल टॉस टाकला, त्यालाही मिड विकेटला पाठवला. हाय बॉल थोडासा पुढ्यात पडला होता आणि त्याच्यावर तुटून पडला. किरण बेराड बॅक टू बॅक मोठे फटके इथे सजवलेत किरण बेराडने. 2 षटकार आलेत आणि धावांना एक स्थिरता, एक आकार देण्याचा प्रयत्न इथे नक्कीच केलाय. परंतु आता समीकरण बदलेल. पुढचे 6 बॉल आता शिल्लक आहेत. आणि 32 धावांची गरज आहे. जी हाँ, इस वक्त 32 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए. प्रथम स्पोर्ट पर प्रतियोगिता देख रहे हैं प्रहार प्रीमियर लीग का 2026 अपलेटेड बाय आईएसपीएल. आज के दिन का ये बहुत बड़ा मुकाबला, निर्णायक ओवर का खेल. अगर ये मुकाबला आपको जीतना है तो कम से कम 5 छक्के आपको जड़ने पड़ेंगे. अंगद को लेकर आए गेंदबाजी करने के लिए. और एक ऐसे खिलाड़ी हैं जिनके पास अनुशासन है, प्रसन्न और अंगद. रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में क्या जबरदस्त प्रदर्शन किया था अंगद ने. जब ज्यादा बैंक बैलेंस नहीं होता तब जाकर भी बहुत बढ़िया गेंदबाजी करते हैं. तो स्लॉग ओवर में एक स्पेशलिस्ट गेंदबाज आपके पास होना चाहिए. डेथ ओवर में आपके पास एक बेहतरीन गेंदबाज होना चाहिए. अच्छा विकल्प इस वक्त साई कृपा के पास. लेकिन अनिकेत रोडे को मैंने देखा है नगर में खेलते हुए, बड़े स्ट्रोक के लिए जाने जाते. सिक्सर किंग ये भी है. आज हीरो बनने का मौका. तो लगातार बड़े बड़े स्ट्रोक आपको खेलने पड़ेंगे. पहली गेंद लेग स्टंप के बाहर. कुणाल जी क्या कहानी में ट्विस्ट है. व्हाइट बॉल का इशारा पर ने किया. 5 गेंदों का आने वाले 6 गेंदों का खेल अभी भी बाकी है. 31 रनों की जरूरत है. 5 मारायचे आहेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. शक्य आहे. क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे, काही होऊ शकतं.
हेच यश दयालच्या विरुद्ध झालं होतं. फुल टॉस हवा में गेंद स्क्वायर लेग पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे लेकिन खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने. अब मजा आएगा. एक आ गया, अभी 4 और मारने. अनिकेत रोडे आहे. सर्व काही शक्य आहे. पहिलाच बॉल फुल टॉस पायावरचा होता आणि मेजवानीचं स्वरूप होतं, दोन्ही हाताने स्वीकारली आहे. बरोबर उडवलाय. मागचा पाय वाकवत असताना सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक उत्तुंग षटकार बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर आणि लॉंग लेगच्या मधून बॉलला पाठवलं सीमा पार. लगातार और 4 जन्ने, तब मजा आएगा. पहली गेंद वाइट बॉल, दूसरी गेंद पर सिक्सर, एक गेंद में 7 रन. बेहतरीन खेल मैदान के अंदर विकेट कीपर थोड़ा सा आगे चले गए. ऑफ स्टंप के बाहर गेंद, लेग कटर गेंद थी, बहुत अच्छी गेंद थी, कट करने के लिए गए बल्लेबाज बीट हुए. अब दबाव बल्लेबाज के ऊपर. ही स्ट्रेंथ आहे अंगद पाटीलची. हा जो बॉल आहे हा त्याच्याकडे खूप महत्वाचा बॉल आहे. जसा बॅटर बोलतात ना घुसून मारणं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, थोडासा शफल झाला की त्याच्या स्ट्रेंथवर येतो. लेग कटर भरपूर वेगाने टाकतो अंगद, नाही ते दिसलंय. परंतु बॅटिंग साईड मला वाटतं ते व्हाईट बॉलसाठी DRS साठी जातील. त्यांना माहिती आहे या बॉलचं महत्व काय. और गेंद की कीमत सोने की होगी. जिस तरह से खेल हो रहा है बीच मैदान पर, और अगर आपके पास विकल्प है तो आप ले सकते हैं DRS. 4 गेंद में 25, अभी भी 4 छक्के आप जड़ के मैच में वापस आ सकते हैं और एक विकल्प आपके पास बचा हुआ है. आणि मला वाटतं एक शैलीवर देखील थोडासा आक्षेप घेण्यात येतोय असं दिसतंय, कारण सध्या ते अंपायर बरोबर चर्चा सुरू आहे त्या बॅटरशी, आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आता पाहिल्या जातील. जसा डॉट बॉल आला त्याच्यानंतर ती चर्चा सुरू झाली. अनिकेत रोडे दोन्ही पंचांशी बोलताना तिथे पाहायला मिळाला. आणि त्याच्यानंतर आता डिसिजन प्रलंबित आहे, पेंडिंग आहे टीव्ही अंपायरकडे. क्रुशियल मुकाबला और फिलहाल अंगद की गेंदबाजी आप देख रहे हैं, उनका एक्शन भी चेक किया जाएगा. टीवी अंपायर के लिए बिल्कुल बहुत काम है. टप्पा खाते उछाल मिला था ऑफ स्टंप के बाद. इट्स अ फेयर डिलीवरी, फेयर डिलीवरी है. आणि ते अगदी स्पष्ट आहे, ज्यावेळेला रिलीज केला बॉल त्यावेळेला जो कोपर होता तो वाकलेला नव्हता, बेंड नव्हता, आणि त्याचमुळे दॅट वॉज फेअर डिलिव्हरी. त्या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात. 15 डिग्री तुमचा जो अँगल रिलीज करत असताना जर तुमचा हाताचा कोपर जर वाकलेला असेल तर मात्र मग अंपायर त्याच्यावर आक्षेप घेतात. फुल टॉस, गेंद सीधी चली गई नवले ब्रिज पर. जाओ ढूंढ के लेके आओ. अब मजा आएगा. मैच समाप्त नहीं है, मैच ऑन है. टीवी ऑन रखिए क्योंकि रोडे साफ है. मैदान के अंदर जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं. अनिकेत का शानदार छक्का. 19 धावांची गरज आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. काय फटका आहे पा. अनिकेत रोडे सध्या बरसवतोय ते षटकार. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर देखील खेळवली जाणार आहे. त्याच्यामुळे आता 3 बॉल शिल्लक आहेत. 19 धावांची गरज आहे. अंगदच्या विरुद्ध आक्रमण. अनिकेत रोडेने काय फटके मारले. एक स्ट्रेट चांगला मारला अगेन्स्ट द टर्न. त्याच्यानंतर हे 2 षटकार त्याच झोन मध्ये, लॉंग लेग स्क्वेअर लेगच्या झोन मध्ये त्याच्या बॅट मधून येत आहेत. टीमची धावसंख्या 76, 76 धावा. 95चं टार्गेट होतं. मॅच मध्ये 3 बॉल 19 धावा. ये अच्छी गेंद है, लेन बॉल. लेन बॉल रोडेस आपको परेशान जरूर करेगा. ये बहुत अच्छी गेंद थी. ये गेंद आपको डाली थी. इससे पहले अंगद गेंद को लैंड नहीं कर पा रहे थे, उसके कारण बल्लेबाज ने गेंद को स्कोर लेके बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया था. हो, ते दोन्ही पायावर मिळालेले बॉल होते, त्याच्यावर तुटून पडला नाही. जसा शफल झाला बॅटर तसा थोडासा बाहेर. तो परत एक वेळा त्याच्या लेंथवर गोलंदाजी करत असताना अंगद पाटील डॉट बॉल त्याने टाकला. 2 बॉल 19 धावा. इस बार सीधे बल्ले से गेंद को खेल दिया. शॉट अच्छा, सुंदर टाइमिंग, लॉन्ग ऑन बॉडी लाइन के बाद 4 रन. चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. 4 धावा येत आहेत, कारण वाईडिश लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर मध्ये एक फिल्डर सेट होता. स्ट्रेट लॉंग ऑनला कोणीच नव्हतं, त्याचा फायदा उचललाय. 15 करायचे आहेत. लास्ट बॉल आहे. रिवर्स स्वीप खेलना चाहते थे. अंकित ने कमबैक बहुत अच्छा किया. 2 फुल टॉस किए थे, उसके ऊपर प्रहार किया गया और उसके बाद में लेन बॉल पर कमबैक किया अंगद ने. यह मुकाबला साइक पर सुपरस्टार पुणे ने 14 रनों से जीता. बहुत ही बेहतरीन शानदार प्रदर्शन करते हुए आज साइक पर सुपरस्टार सेमीफाइनल में प्रवेश कर चुकी है. वेल डन. और कमाल का प्रदर्शन, प्रसन्न का जबरदस्त गेंदबाजी रही है. और अब एक बार फिर देखते हैं जिस तरह से इस पारी में बल्लेबाजी हुई है. मैच समरी की तरफ बढ़ते हैं. प्रथम स्पोर्ट पर सेलिब्रेशन हो रहा है, वो भी देखें. उस्मान है वहाँ
उसके साथ आप प्रसन्ना को देख रहे हैं, आकाश तारेकर, सारे खिलाड़ी बहुत कुछ, ज़्यादा सेलिब्रेशन नहीं है, ज़्यादा सेलिब्रेशन नहीं है। ओंकार को आप देख रहे हैं, ये सारे खिलाड़ी बहुत ही बढ़िया। अमित नाइक के ऊपर भी आज सबकी निगाह थी, बहुत अच्छा प्रदर्शन इनका भी रहा, लाजवाब बल्लेबाजी रही है। साई कृपा सुपरस्टार पुणे आज सेमीफाइनल में प्रवेश कर चुकी है। अब देखते हैं जिस तरह से बल्लेबाजी हुई है, और मैन ऑफ द मैच का अवार्ड भी दिया जाएगा। और मैन ऑफ द मैच आकाश तारेकर ठरलाय मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर, कारण त्याने 12 बॉलमध्ये त्या धावा केलेल्या आहेत 33, आणि त्याचमुळे 94 पर्यंत मजल मारता आली। 9 बॉलमध्ये 31 केल्या अमित नाईकने, उस्मान पटेलने स्टार्ट चांगला दिला 300च्या स्ट्राईक रेटने, 18 धावा त्याने केल्या। आणि या संपूर्ण मॅच समरी सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे। पहिल्या डावामध्ये गोलंदाज थोडेसे महागडेच ठरले, परंतु दुसऱ्या डावामध्ये अनिकेत रोडे नक्कीच चांगला खेळला। 270चा स्ट्राईक रेट, किरण बिराडने 2 षटकार मारले। चला मॅच सुरू करायची आहे, प्रॅक्टिससाठी वेळ नाहीये, प्रॅक्टिस थांबवा, लगेच सामना सुरू केला जाईल। जाऊया पोस्ट मॅच प्रेझेंटेशनसाठी, तिथे आपल्याबरोबर जोडले जातील प्रशांत आदवडे सर। साई कृपा सुपरस्टार पुणे या संघाने 14 धावेने हा भव्य विजय मिळवला, आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे आकाश तारेकर। 12 चेंडूमध्ये 33 धावांची खेळी त्याने साकारली। आणि यानंतरचा जसा सामना सुरू होईल, कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण ऐकणार आहात नरेश डोमे सरांना, आणि त्यांच्या बरोबरीने कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील सलीम भाई, आपल्याबरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील, आणि त्यांच्याबरोबर RJ ओम सोनूने। कोमल सर प्लीज, कोमल सर, शरद सर, मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड अगदी थोडाच वेळात या ठिकाणी दिला जाईल। अत्यंत महत्त्वाचा सामना आपण बघितला, साई कृपा प्रशांत सरांना मी विनंती करेन, आपण घ्या प्रशांत सर प्लीज। गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग। दोस्तों आपका स्वागत है प्रहार प्रीमियर लीग 2026, बहुत ही शानदार टूर्नामेंट। आज है ग्रैंड फिनाले। उस पहले एक क्वालिफायर राउंड था जिसमें आज साई कृपा ने बहुत अच्छा प्रदर्शन किया, और आकाश तारेकर ने 12 गेंदों में 33 रनों की लाजवाब पारी के लिए, और सुकून देने वाले खिलाड़ी है। इससे पहले बाइकर मैन के नाम पर वो बहुत मशहूर थे, शानदार बल्लेबाजी की है। आपकी स्क्रीन पर अब आकाश तारेकर को मैं लेके आ रहा हूँ। आकाश तारेकर, प्रशांत सर हमारे साथ जुड़े हुए हैं, उनके कर कमलों से मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा। आकाश तारेकर, आपके लिए एक ट्रॉफी, उसके साथ एक किताब, टी शर्ट, बैग, बॉटल। इस मैच के गेम चेंजर खिलाड़ी साई कृपा ये मुकाबला जीत चुकी है। बेहतरीन प्रदर्शन बॉलिंग और उसके साथ बैटिंग में, गेंदबाजी और उसके साथ फील्डिंग में अच्छा प्रदर्शन किया गया। आकाश तारेकर एक लीजेंड खिलाड़ी है, बहुत